दास करे त्यांचा मजदास करे त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी नीच वृत्तिकाम परिमुखी तुझे नाम मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी विठ्ठल मजदास करे त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी नमो तया संत वचनी नमो भावे दास्य गुरुचे त्या मददास करे त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले संत तुलदास कृत नामाभ्यास कृत सेवाकास सेवित गर्भवास हे सगळे विशेषणाच्या अभंगाने असे जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील आमच्या सद्गुरु जोग महाराजांच्या गाथेनुसार मागणी प्रकरणातील अभंग प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबराय हे संत कुल परंपरेचं दास्यत्व स्वीकारण्यासाठी मिळण्यासाठी भगवंताजवळ कल्पांतापर्यंतच्या गर्भवासाची मागणी मागतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलेला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधीस्थ संजीवन ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये पुण्य पावन भगवती पद्मावती मातेच्या रोडवर ही पारनेरकरांची पाडळी झालेल्या धर्मशाळा. या धर्मशाळेमध्ये सर्व धर्मशाळेच्या विश्वस्तांच्या आदेशाने व्यवस्थापक आदरणीय देशमुख काका आणि आपल्या महिन्याची वारकरी आदरणीय हरिभक्तीपरायण गोवर्धनत्वा महाराजांच्या आज्ञेने आज श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचे गुरुवर्य बाबाजी चैतन्य महाराज ओतूरकर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं हे कीर्तन आहे. मध्यंतरी बाबांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन मोठ्या बाबांचं होतं पण मला करायची पाळी आहे. मग तेव्हाच बाबांनी सांगितलं की संतांच्या काय पुण्य ते असेल तर तुम्ही इथे करीत जा, तुम्ही भजन करा, भजनाचं मी पाहतो. त्यात दशमी द्वादशीची पंगत तर त्यांची प्रसिद्धच आहे. त्यांच्या पंक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, माणसं जेवली स्वयंपाक संपला पुन्हा माणसं आली तर जा म्हणायचं नाही, पुन्हा स्वयंपाक करायचा, त्यांना जेव घालायचं. मग आपल्या सगळ्या माणसांना माहितीच असतंय. आपली माणसं अगदी पण जेवून गेल्यावर तिथं माग निघून गेल्यावर वाऱ्या हाती माप चालेल आणखी जातो साधावीत लोकांना साधावीत जातात आपली माणसं आणि सांगतात. महाराजांना मात्र त्याचा कंटाळा नाही. त्यांचे श्रीगुरु मोळवणकर मामा होऊन गेले मराठवाड्यात, इकडं परळी गंगाखेड भागात. त्यांनी त्यांना लातूर भागात त्यांनी त्यांना ही अन्नदानाचीच दीक्षा दिलेली.
ते अन्नदान करतात. मला सकाळी म्हणजे महाराज 150 लिटर पंचामृत एक एक वारकरी दुधाच्या त्या पंचामृताच्या टाकीतच टाकायचा असं अन्नदान करतात. गोवर्धन महाराज त्यांच्या आज्ञेने आजची सेवा आहे. सर्व आळंदी पंढरीचे महिना वारकरी, तुकोबरायांच्या अक्षराप्रमाणे जीवन जगणारे सर्व साधक वर्ग, ज्ञानोबरायांची सेवा करणारा साधक वर्ग, अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा पार पडत आहे. सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी शालिवाहन शके 1593 वैशाख वद्य द्वादशी गुरुवार आजच्या दिवशी महाराज समाधीस्थ झाले. शालिवाहन शके 1193 आणि आजचं शालिवाहन शक चालू आहे. शालिवाहन शके 1942. शालिवाहन शके 1942 मधून 1193 वजा 1593 वजा करायचे आणि किती राहिले 1493. शालिवाहन शके 1942 मधून 1493 वजा करायचे, मग ते 439 राहायला पाहिजे. बरोबर आहे. परत शालिवाहन शके 1942 मधून 1493 वजा करायचे, किती राहिले मोबाईल आहे तुमच्याकडे 439. बघा परत बघा आणि पहिला नाही धरायचा 93चा नाही धरायचा. किती झाले 449. मला मागे पुढे झालं तर पहिला नाही धरायचा 93चा नाही धरायचा, तो सोडून द्यायचा. म्हणजे 448वा समाधी सोहळा आहे. बरोबर आहे ना. लॉकडाऊनमध्ये काही दक्षिणा भेटल्या नाही, त्याच्यामुळे हिशोबाची कोरोनाचा महाप्रताप ऐका. तर असा 448वा समाधी सोहळा पहिला धरायचा नसतो. पहिला सोडून तर आपण पहिली पुण्यतिथी कोणाला म्हणतो, ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी नाही, 1 वर्षानंतर येणार आहे त्याला पहिली पुण्यतिथी म्हणतो, म्हणून पहिली धरायची नसते. तर ठीक आहे. असा 448वा हा संजीवन समाधी सोहळा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे ते गुरु होते. जगद्गुरु तुकोबरायांचा जर गाथा पाहिला तर तुकोबरायांनी गुरुंना लय हाजीवर घेतले. तुकोबरायाला हे असे लेचे पेचे लुंगे सुंगे आमचे गुरुवारे विठ्ठल महाराज घोरी यांच्या भाषेत सटर फटर गुरु. तुकोबराय म्हणतात असे जे सटर फटर गुरु येतं त्यांचे जे काही चेले येतं तर ते चेले आणि ते गुरु हे सगळेच नरकात जातात. तुका म्हणे आईचे गुरु शिष्य जाण विठोबाची आण नरकात जाते. तुकोबराय तर तसे तुकोबरायांच्या बाबतीत गुरुत्वाच्या बाबतीत तुकोबरायांचे लय कठीण निकष आहे. तुकोबराय म्हणतात वेळवृष्टीने करावा उपदेश बरी गुरुने न करावा शिष्य वाटा लागे त्यास. बरोबर आहे का. गेल्या अर्ध्या कर्माचा. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात असे गुरु गुरु करणारे जे आहेत एक करते गुरु गुरु होता भाव शिष्याचा. तुका म्हणे गेले गुरुत्व कुखडी पूर्वजांशी धाडी रणवासा. आता तुमच्या बळावर बोलतो मी बरोबर. असे तुकोबराय गुरुंना असे कस लावून घेणारे शुद्ध कसवानी पहावे वरिल्या रंगाला बोलावे. तुका म्हणे घ्यावे जया नये तुटी ते जया तुटी नये तुका म्हणे ते घ्यायचे. असे तुकोबराय शुद्ध कसवानी पहावे. महाराजांचं हे 100 नंबरी कस आहे तुकोबरायांचा. या कसेला गुरुत्वाला पात्र होणं सोपं नाही. अशा कठीण गुरुत्वाच्या बाबतीत महाराजांचे अक्षर निघणारे आणि अशा तुकोबरायांचे गुरु होणं म्हणजे सोपं आहे का. मग त्यांनी ते गुरु किती तपासून पाहिले असतील. असे तुकोबरायांचे गुरु होणं सामान्य नाही. महाराज ही आजची पुण्यतिथी फार महत्वाची. महाराज अशा व्यक्तिमत्वाचे की ज्यांनी जगाचे गुरु एका दोरीत आणले. अशा व्यक्तिमत्वाच्या गुरूंची ही पुण्यतिथी आहे. समाधी सोहळा आहे. आपलं काय पुण्य असेल कोरोनातून आपण वाचलो पुढं पाहू पण या समाधी सोहळ्याला आपण हजर आहोत. ह्या समाधी सोहळा आपण करतो. आपल्या वाढ वडिलांची पुण्य फळणी मानावी लागेल. विठ्ठल वर पुण्य लागतं तरच आपण या अशा उत्सवात सहभागी होऊ शकतो. तो का म्हणे होता पुण्य का थोरा पुण्य. तो का म्हणे थोरा पुण्य भोग आला पंथेने. महाराज म्हणतात अनंत जन्माच्या पुण्याने आपण या सोहळ्याला प्रवृत्त झालो आहोत. म्हणून हा महाराजांच्या श्री गुरूंचा
संजीवन समाधी सोहळा आहे बाबाजी चैतन्यांचा. त्यांचा काय इतिहास आहे ते आपण पुढे पाहू. अगोदर अभंग पाहू. महाराजांचं परंपरेचं गुरुदास्यत्व तुकोबर आहे म्हणून परंपरेचंच गुरुदास्यत्वाविषयी काही बोलता यावं म्हणून हा अभंग घेतला. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासांचा मग होत कल्पवरे सुखे गर्भवास हरी भगवंता. संतांच्या कुलपरंपरेचं दास्यत्व मला, तुझं नाम मला मुखाला आणि संतांच्या कुलपरंपरेचं दास्यत्व स्वीकारत असताना, तुझं नाम माझ्या मुखाला येत असताना जर मला कल्पांतापर्यंत गर्भवास जर तू देण्यास तयार असेल तर ते मी सुखाने सहन करायला तयार आहे. आजच्या अभंगात तू कोणाला सांगता लोकांमध्ये काही विशिष्ट साध्य प्राप्त करायचं असेल तर माणसं त्याच्यासाठी काही गोष्टी सहन करायला तयार असतात. लोकांमध्ये ज्याला जीवनात काही मिळवायचं त्याने काहीही जवळ ठेवू नका, फक्त एकच गोष्ट जवळ ठेवा. 3 अक्षरी गोष्ट आहे. अशी गोष्ट आहे ती की ती 3 अक्षरी गोष्ट तुम्हाला व्यवहारातही लाभ मिळवून देईल आणि ती 3 अक्षरी गोष्ट तुम्हाला परमार्थातही लाभ मिळवून देईल. ज्याला परमार्थात लाभ मिळवायचा, ज्याला व्यवहारातला लाभ मिळवायचा त्याने 3 अक्षरी गोष्ट आपल्या जवळ ठेवायची. कोणती 3 अक्षरी गोष्ट? तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. माणसाला व्यवहारात लाभ मिळवायचा, परमार्थात लाभ मिळवायचा, त्याने तितिक्षा अंगी बाणावी. त्याने सहन करायचं शिकावा. नगरी भाषेत सांगा कणक काढायला शिकायचं. मराठवाडी भाषेत सांगा जरा दम धरायचा. माणसाला शिजेपर्यंत दम असतो पण निवेपर्यंत दम नसतो. जो जीवनात दम धरतो, जो जीवनात कणक काढतो, जो जीवनात सहन करतो, जो जीवनात तितिक्षा दाखवतो, सगळे समानार्थक शब्द आहेत हा, तोच मनुष्य व्यवहार आणि परमार्थात लाभापर्यंत जातो. आणि म्हणून जीवनात काहीही लाभ मिळवायचा असेल तर जवळ तितिक्षा बाणा विठ्ठल. तितिक्षा व्यवहार आणि परमार्थातले लाभ मिळवून देते. कोणते लाभ मिळवून देते तितिक्षा जरा सांगता का? मी कशाला सांगू? शास्त्रकारांनी याचं सर्व विवेचन केलेले. शास्त्रकार सांगतात तितिक्षा सखी तितिक्षया सुखी तितिक्षा ज्ञानम तितिक्षया मानम तितिक्षा कर्म तितिक्षया धर्म किम किम न साधयती तितिक्षा. तितिक्षा जीवाला काय मिळवून देत नाही. दम धरलं का काही मिळवतो महाराज. माणसं दमच नाही धरीत महाराज. पाठ शपथविधी केला दमच नाही धरला. माग आहे तसाच माग यावं लागेल. दम धरला पाहिजे. एक तितिक्षा सखी तितिक्षया सुखी. शास्त्रकार सांगतात तितिक्षा सखी. जीवनामध्ये प्रवास करत असताना सखा असावा, मित्र असावा, सहचर असावा, सोबती असावा, संगती असावा, जोडीदार असावा. कोणता जोडीदार असावा? दुसरे जर जोडीदार घेतले तर हे आपल्या प्रवासात आपल्या खपल्या काढल्याच वेळा. कोण जोडीदार असावा? तितिक्षा सखी. तितिक्षा सारखा सखा नाही हो, तितिक्षा सारखी मैत्रीण नाही, तितिक्षा सारखा सहचर नाही, सहनशीलतेसारखा जोडीदार नाही. ज्याला जीवनात काही मिळवायचे, प्रवास करायचा, त्याने तितिक्षा रूपी सखा आपल्या जवळ ठेवावा. तितिक्षा सखी. पुन्हा सांगतात तितिक्षया सुखी. सहनशीलतेमुळेच मनुष्य सुखी होतो. त्याला जीवनात सुख प्राप्त करून घ्यायचं या माणसाने सहनशीलता अंगी बाणावी. विठ्ठल. आपण एसटी स्टँडवर जातो, बसमध्ये बसतो. बसल्यानंतर गर्दी जरी असली, आपण उभे राहिलो तरी एक व्यक्ती आल्यानंतर त्याला गर्दीतही जागा भेटते. कोण? एक विधानसभा सदस्य, एक लोकसभेचा सदस्य, मला वाटतं पत्रकार, आणखीन एक व्यक्ती की ज्याला सीट आरक्षित असते. बरोबर? माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सैनिकाला सीट आरक्षित असते. कच्च भरलेली एसटीत घामाघूम झाली माणसं आणि चढायला जागा नाही, उतरायला जागा नाही. असल्यात एक मनुष्य आला तर एका माणसाला उठावं लागलं, त्याला जागा द्यायला लागली. तो नका तुमचे हे आजा सासरे आहेत का? आजा सासरे नाही. मग इथं काय लिहिलंय?
माजी सैनिक किंवा स्वातंत्र्य सैनिकाचं आरक्षित तिकीट. अरे वा, ते एकटं बसलं. ते बसल्यानंतर एक उभं राहिलं होतं, त्याचा जोडीदारच होता. कंडक्टरला तिकीट तिकीट तिकीट, त्यांना मागितलं तिकीट, नाही. एक उभा होता, त्याला म्हणजे तिकीट, म्हणजे मी त्याच्याबरोबर आलो. स्वातंत्र्य सैनिकाबरोबर एक मनुष्याला प्रवास फुकट आहे. मी फार दिवस शोधून अशा असं मला सांगा, आपला प्रवास सुखकारक हो असं म्हटलं जातं, पण आपला मात्र दुःखकारक होतो. कारण का तिकिटाचे पैसे काढून देत असताना आपल्याला दुःख होतं. हा अंतराय अवचिता का आपल्याला पैसे काढून देत असताना दुःख होतं, पण मात्र आपला प्रवास सुखकारक हो असं लिहिलेलं असतं, पण पैसे गेल्यावर मात्र ते कळतं की दुःखकारकच झाला. परंतु स्वातंत्र्य सैनिक यांचा प्रवास मात्र सुखकारक होतो. त्या सुखीत का? तर एक काळ त्यांनी शत्रूंच्या येणाऱ्या गोळ्या, शत्रूंचे येणारे बाण, शत्रूंचे येणारे भाले, शत्रूंचे येणारे तोफगोळे सहन केले. त्याच्यामुळं आज ते सुखी झालेले आहेत. बाण शस्त्र साहोनी गोळी. वर्षता अपार वृष्टीवरी गोळ्या बाण यांचा पाऊस पडत होता. अशा गोळ्याच्या बाणांच्या पावसात आम्ही सहन केलं. आज आमचा प्रवास सुखकारक चालला. याला म्हणतात तितिक्षया सुखी, तितिक्षा सखी, तितिक्षया सुखी. आता हे व्यवहारातले परमार्थाचे कोणते लाभ आहेत तुम्ही पाहून घ्यायचा. पुढं सांगतात तितिक्षा ज्ञान, याला जीवनात ज्ञान मिळवायचं. त्याने तितिक्षा धारण केली पाहिजे. आळंदीत विद्यार्थी येतात, इंद्रायणीचं स्नान करतात, प्रदक्षिणा करतात, एकादशीला काही निर्जला धरतात. आजचं हे सकाळचं कीर्तन लवकर काय हेच कारण आहे, कारण कालच्या काही निर्जला आहेत त्यांना सोडायचंच नाही. हे आपलं उगाच स्वतःला सुट नाही जोडायचं नाही, आवडतं घ्यायचे. नेहारीचं कीर्तन, नेहारी म्हणजे थोडक्यात असते नाश्ता. अश्नितम न अश्नितम इथे नाश्ता. खाल्ल्यासारखंही वाटलं पाहिजे, न खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे. कीर्तन झाल्यासारखंही वाटलं पाहिजे, न झाल्यासारखं वाटलं पाहिजे. याला माहिती नाश्ता. नाही तर काही काही जण नाश्ता गाष्टा थोडक्यात करायचं असतं त्याला. आणि थोडक्यात असते. दुपारचं जेवण आपलं घेऊन द्यायचं दाबून. मग बरं ठीक आहे का? तर बघ तितिक्षा जो सहन करतो, जो आळंदीत पावसात मधुकरी जातो. राशा बोशाची पाळी, हा हा बत्तीस कठीण. राशा बोशाची पाळी, पावसात जायचं. मग पावसात यायचं. एक विद्यार्थी आमच्या देहूच्या पाळीत एकच दिवस मधुकरी राहा. एकदा तो जाऊन आल्यावर पुन्हा तरी पाळीच नाही. त्याला पुन्हा पाळी करायची पाळीच आली नाही. पण ज्ञानाची त्याच्यावर पाळीच झाली. पाळी त्याने काय उमलूनच नाही. असू द्या, इथं आहेत ते म्हणून म्हणतो. लक्ष द्या. तर ज्ञान मिळवायचंय, त्याने सहन केलं पाहिजे. एका गावचे 2 विद्यार्थी आळंदीत आहे. एक विद्यार्थ्याला ते मधुकरीचं कष्ट, आपल्या हाताने कपडे धुवायचे, आपल्या हाताने सर्व करायचं, ते कष्ट सहन झालं नाही. तो गावी गेला. एक विद्यार्थी तिथे राहिला, तो शिकला. दोघं बरोबर आले होते. तो महाराष्ट्राला कीर्तन करतो. 2 उदाहरण कीर्तन झाले सांगतो. अशी काही आहेत माणसं की ज्यांनी जर सहन केलं तर ते ज्ञान मिळेल, ते झाले. त्याला ज्ञान मिळवायचंय, त्याने सहनशीलता धारण करायची. ते कणाने धान्य मिळवणं आणि क्षणाक्षणाने विद्या मिळवणं. क्षणता कणतश्चैव विद्यामर्थम च लभेत किंवा चिंतयेत. क्षणत्यागे कुतो धनम, क्षणत्यागे कुतो विद्या, असं काहीतरी आहे. मागं पुढं होईल.
का? तर जो इथं सहन करतो त्याला ज्ञान मिळतं. तितिक्षा सखी तितिक्षया सुखी तितिक्षा ज्ञानम तितिक्षया मानम. जो सहन करतो त्याच मान भेटतो. विठ्ठल आपण वेरूळला जा, अजिंठ्याला जा, आदी ठिकाणी जा, एकाच दगडाच्या पायऱ्या असतात आणि एकाच दगडाच्या मूर्ती असतात. किंवा एखाद्या मंदिरात जा, मंदिराला जात असताना मूर्ती पाषाणाची असते, पायरी पाषाणाचीच असते. पाषाण पायरी एकची प्रतिमा, बरोबर? हा, पाषाण आणि प्रतिमा, पायरी आणि प्रतिमा दोन्हीचा पाषाण एकच असतो. पण माणसं एका पाषाणावर पाय ठेवते तर एका पाषाणाच्या पायावर मस्तक ठेवते. काय कारण? मूर्तीचाही पाषाण आहे, पायरीचाही पाषाण आहे. पण पायरीच्या पायावर, पायरीच्या पाषाणावर पाय ठेवतात, मूर्तीच्या पाषाणाच्या पायावर मस्तक ठेवतात. काय कारण? एकच कारण की पायरीच्या पाषाणाने सहनशीलता सोडली म्हणून तो दगड पायरीला बसवण्यात आला. एका पाषाणाने मात्र सहनशीलता धरली तर तो मूर्ती झाला. साहोने टाकी घाय पाषाण देवाची सहनशीलता धरली. साहोनी सहनशीलता धरली, तितिक्षा धरली, पाषाण देवाची झाला पाहे. नाही म्हणजे आम्ही सहनशीलता धरणार नाही. तुका म्हणे जरी तुका म्हणे टाकी गाय देव पण होटलिया जन टिंब टिंब पुशी. तुका म्हणे काय? जरी जगे टाकी घाया त्याच्या पडे पाया जन्म विठ्ठल. तितिक्षा सती तितिक्षया सुखी तितिक्षा ज्ञानम तितिक्षया मानम. तितिक्षा कर्म. जीवनात तुम्हाला नाही इतर काही कर्म करता नाही, तुम्हाला गोरांजन करता नाही, तुम्हाला ते काय नारायण नामपणी करता नाही, सत्यनारायण करता आला, तर एक कर्म मात्र जीवनात आचरणात आणा. कोणतं? तितिक्षा, सहनशीलता. हे कर्म ज्याच्या जीवनात आहे ना त्याला सर्व साधत. महाराज तितिक्षा कर्म तितिक्षया धर्म. जो तितिक्षा धारण करतो त्याला धर्माची प्राप्ती होते. 5 पांडव होते. 5 पांडवांपैकी धर्मराज हे फक्त युधिष्ठिरालाच म्हटलं जातं. का? कारण सहनशीलतेच्या बाबतीत युधिष्ठिरासारखा माणूसच नाही व्हायचा. इथून मागे नाही, इथून पुढेही नाही. केली पावन क्षिती धर्मराजे असं वर्णन काय येतं? त्याचं कारण ते होतेच तसे. मला ठीक आहे, तितिक्षया धर्म संपला माझा विषय. जीवनामध्ये तितिक्षा धारण केली तर काही गोष्टी प्राप्त होतात. जवळजवळ 6 गोष्टीचं आपण चिंतन केले. तितिक्षा सखी तितिक्षया सुखी तितिक्षा ज्ञानम तितिक्षया मानम तितिक्षा कर्म तितिक्षया धर्म. किम किम न साधयतीच तितिक्षा. सहन करायला शिका विठ्ठल. काय सहन करायचं? वाईट प्रसंग आपल्या जीवनात आला तोही सहन करायचा, आणि चांगला प्रसंग आपल्या जीवनात आला तोही सहन करायचा. कसं कसं कसं? हो सांगतो. कधी कधी वाईट प्रसंग आला तर आपण कपाळाला हात लावून बसतो, आणि कधी कधी चांगला प्रसंग आला तर आपण अंग फुटून बाहेर येतो. ज्ञानोबा निंदा मोठकी ऐकी कपाळ धरून ठाके हे वेणे वारे शोके चपलो जायचा. ज्ञानोबा म्हणतात ते आपले जर आपल्याला कोणी नाव ठेवलं तर आपल्या कपाळाला आड्याच पडतात. मला निंदा मोठकी ऐकी कपाळ धरून येतात. माणसं कपाळाला हात धरून लावतात. कोणी ते आपल्याला नाव ठेवलं म्हणून. उदाहरण दिले ज्ञानोबाने. थोडासा पाऊस पडला तर चिकून पातळ होतो, आणि वाळलं ऊन पडलं का परत घटतो. तशी माणसं आहेत महाराज. आणि जर कोणी स्तुती केली तर ज्ञानोबाने उदाहरण दिलंय. भोके भाता फुके शिवेल्या शिवेचे फुके तैसा विकाराष्टके गुंजे सात्विकाचे. बघा नेत्रहीन माणसं सांगते तर नेत्रावाले पाहू विशेष महाराज. आपण सगळे विमानात घालून पुण्यतिथी साजरी करावं यांच्या हातात वारकरी संप्रदाय द्यावा. 2 दिवसात वारकरी संप्रदायाचा उद्धार होईल. सांगायचा भाग असा आहे जीवनात दुःखाचे प्रसंग आले त्याच्यातही माणसाने क्लांत होऊ नये, आणि सुखाचा प्रसंग आला तर त्याच्यातही वाहू जाऊ नये. म्हणतात सुखाचा प्रसंग आला तरी सहन करा, दुःखाचा प्रसंग आला तरी सहन करा. स्तुती निंदा केली
चांगले प्रसंगाने सहन करा. काय प्रमाण आहे महाराजांचं. स्तुती केली लागे पाहिजे साहिली, निंदा केली लागे पाहिजे साहिली. स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिली. साहिलीला सहन करावं माणसं. ठीक आहे. त्या अशी ती तितिक्षा, त्या तितिक्षेचे जरा दोन प्रकार वेगळेच आपल्या अंगाने धर्मशास्त्रात सापडतात. कोणते आहेत दोन प्रकार. एक प्रकार असा आहे गोष्टी बघतात, काही सुखप्रद गोष्टी असतात परंतु माणसं त्या दुःखाने सहन करतात, सहनशीलताच. सुखप्रद गोष्टी हो, काही मंडळी तितिक्षा धारण करतात पण त्या सुखाच्या गोष्टी दुःखाने सहन करतात. हे एक तितिक्षेचं अंग ही झाली नाण्याची उजवी बाजू. नाण्याची दुसरी बाजू अशी की तितिक्षेचा असं एक अंग तुम्हाला दिसून येते की काही काही दुःखप्रद बाबी आहेत परंतु त्याही माणसं सुखाने सहन करतात. दुसरंच अंग आजच्या भागात आहे. क्रमाक्रमाने अंग पहिलं अंग असं आहे की काही सुखप्रद गोष्टी आहेत, माणसं दुःखाने सहन करतात. अशा काही गोष्टी आहेत की त्या सुख देतात समाजाला, त्या गोष्टींचा उदय म्हणजे काही लोकांना दुःखच होतं त्याच्यात. सांगा बरोबर. सरकार सांगतात शशी सूर्योदयम दुग्धम परलाभस्तथैवच एते सर्वे सुखप्रदाः दुःखेन सहन्ते जीवाः. जीवाः एते सुखप्रदाः दुःखेन सहन्ते. शास्त्रकार सांगतात की काही गोष्टी सुखप्रद आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी. चार गोष्टी सांगतात. शशी सूर्योदयम या दोन्हींचा उदय, दुग्धम परलाभ, या चार गोष्टी अशा की त्या समाजाला सुख देतात. कोणत्या. एक शशी म्हणजे चंद्र. चंद्रमा उदयाला आला कोणाला वाईट वाटतं. काय वाईट वाटायचं. अरे वा. अहो त्या चंद्रमा पाहण्यासाठी, त्या प्रतिपदेचा चंद्रमा पाहण्यासाठी एक जमात वाट पाहत असते. मला प्रतिपदेचा चंद्रमा इस्लाम धर्मियामध्ये प्रतिपदेचा जर चंद्रमा दिसला, अरे 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 त्यांना मोक्ष सुख सांगितलं नाही त्यांच्या धर्मशास्त्रात. महाराज चंद्रमाचा उदय त्या यातीसाठी सुख संपन्न आहे. चंद्रमाचा जर उदय झाला तर सृष्टीमध्ये चंद्रमा हा अमृताचा वर्षाव करतो. भगवंत सांगतात अर्जुना, अरे मीच चंद्राच्या रूपाने अमृताचा वर्षाव करतो, या सर्व वनस्पतींना पुष्टता देतो. रसात्मक सोमः भूत्वा सर्वाः औषधीही पुष्णामी. औषधी ही वनस्पती, सर्व वनस्पतींची पुष्टता मी करतो. सांगा चंद्राचा उदय वनस्पतीला आल्हाददायक आहे. चंद्राचा उदय इस्लाम धर्मियांना आल्हाददायक आहे. आपल्या काही माता माझ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत धरतात. त्यांनी जर चंद्रमा जर त्यांना दिसला नाही तर मग त्यांचा मुखचंद्र पाहण्यासारखा असतो. चंद्रमा जर त्यांना संकष्ट चतुर्थीला दिसला तर त्यांना आनंद होतो. अनेक अंगाने चंद्रम्याच्या उदयाचे स्वागत आपल्या संत वाङ्मयात इतर वाङ्मयात सापडेल. पण असाही चंद्र जर काहींना पाहिला सुखप्रद असलेला पण काहींना तो दुःखात्मकच वाटतो, बळबळ सहन करतात. ज्ञानोबांनी उदाहरण सांगितलंय. बोला चंद्र दे कोणी जळे पोटी बोला जायचा बरोबर सांगा. शीतळाची भेटी तातला तेगी आग. मी सांगितलं कोणी सांगतो. शीतळाची भेटी तातला तेली आगी मोठी. चंद्रोदय कोणी जळे पोटी बोला जायचा. चंद्रमाला पाहिलं तर पोला लागला जळायला. का तर पोल्याला अंधारात काहीतरी गोष्टी साधायच्या असतात आणि ते साधत नाही. चंद्रम्याचा उदय हा पोल्याला सुख
सुखप्रद नाही ठरला. आहे सर्वांना सुखप्रद, पण तो मात्र तो दुःखाने सहन करतो. आता चला सहन करायचं बोला, त्याच्यात पुढची वाटचाल करतो, पण ते चंद्राला शिव्या देतच करतो. शशी सूर्योदय, सूर्यनारायण जर उदयाला आले, आहा हा काय त्या सूर्य विकासिनी कमलाला आनंद असतो. सूर्यनारायण उदयाला आल्यानंतर काय ज्ञानोबाने वर्णन केले, वावळ वेत विश्वावा आत्मया विकास आता तिथं सूर्योदयाचे स्वागताचे ओव्या आलेले आहेत. सूर्योदय झाल्यानंतर एवढा लोकांना सूर्य विकासिनी कमलाला आनंद होतो. सूर्योदय झाल्यानंतर सर्व वनस्पतींना आनंद होतो, पुन्हा पाखरांना आनंद होतो. झोपलेली माणसं पुन्हा आपल्या कामाला लागतात महाराज सगळी. असा सूर्योदय, काही मंडळीला असा सुखप्रद असलेला सूर्योदय ते मात्र दुःखाने सहन करतात. त्यांना दुःखात्मक होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आघव्या जगाची सुख पहाट ते चोरा मरणाहुनी निकृष्ट. ज्ञानोबा म्हणतात, पहाट जर व्हायला सुरू झाली तर वारकऱ्याचा काकडा सुरू होतो. मला मोठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. पहाट झाल्यानंतर माता मावल्या सडा टाकतात, रांगोळ्या काढतात, आपल्या दारातल्या की दुसऱ्याच्या दारात मोठ्यामध्ये, तर असं सगळं चालू असतं. केवढी आनंदाची सुख पहाट आहे ना. पण अशी सुख पहाट चोरांना मात्र वाटतं, अरे 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 सूर्य उदयाला लागलाय, आपलं काम राहतंय की काय कोण नाही. असे निशाचर जगा काय काय बोल सांगितली, जगाची सुख पहाट ते चोरा मरणाहुनी निकृष्ट. विठ्ठल शशी उदय सुखप्रद, पण काही मंडळीला दुःखप्रद. सूर्योदय सुखप्रद, पण काही मंडळीला दुःखप्रद, दुःखाने सहन करतात. शशी सूर्योदय दुग्ध, दूध, आहा काय ज्ञानोबा दुधाचं वर्णन करतात. कसं आहे दूध, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. बरोबर विठ्ठल महाराज म्हणजे खास सांगायचे बरं का, काही गोष्टी पवित्र असतात पण गोड नसतात, काही गोड असतात पण पवित्र नसतात, काही पवित्रही नसतात गोडही नसतात. दूध मात्र पवित्रही आहे आणि गोड आहे. काही गोष्टी पवित्र आहेत पण गोड नाही. इंद्रायणीचं पाणी पवित्र आहे, वादच नाही, चवीला घेऊन पहा, गोड नाही, चवीला गोड नाही. हा काही पदार्थ गोड आहेत पण पवित्र नाही. हॉटेलमध्ये पदार्थ गुरुने भजे बुवा सांगायचे, वा गाद्याचे कुरकुरीत भजे गोड आहे पण पवित्र नाही, खाऊ नये. कधी बनवलेले असतात काही सांगता येत नाही. मिसळ जसं परब्रह्म जगतात अमर सांगितलं, तशी मिसळ सुद्धा अमर असते. त्याच मिसळीत आज पाणी होतं, तीच मिसळ पुढं एवं परंपरा प्राप्त खाणारा नष्ट भोगता नष्ट पर्यंत असं म्हटलं पाहिजे. असं सांगायचं काय की हॉटेलचे पदार्थ गोड असतात, चवदार असतात, भुलेवा म्हणायचे, पण पवित्र नसतात. काही गोष्टी पवित्रही नसतात आणि गोडही नसतात. मध्य पवित्र आहे का, अहो ते गंगाच्या उदकाच्या भांड्यात जरी टाकलं, पवित्र असं गंगाजळ मद्याच्या भांड्यात टाकलं तर पवित्र अशा गंगाजळाला ते अपवित्र करतंय. मला गंगोदक जरी तसं पवित्रालाही अपवित्र करतं, असं ते अपवित्र आहे. आणि गोडही नाही. घेणारी माणसं डोळे उघडे ठेवून मध्ये घेणारा आणखी जाणार आहे. बारीक बारीक तुम्हाला हे तुम्हाला कसं माहिती, तुमच्या सूर्योदय दुग्ध, दुग्ध असं पवित्र असलेलं दुग्ध जे पवित्रही आहे आणि गोडही आहे. असं पवित्र असलेलं गोड असलेलं दूध ते मात्र काही मंडळीला दुःखप्रद असून सुद्धा दुःखप्रद ठरतं, सहन करतात. काय होईल ज्ञानोबाची जे काळकूट होतं दूध, हे काही मंडळीला काळकूट होतं. दुधाचे काळकूट होय वेळाने असं किंवा तू बोलायचे प्रमाणे विषाचे ते किडे दुग्धी
दूध एवढं पवित्र गोड आहे, पण असे काही विषकिडे असतात की जे विषात जिवंत राहतात, पण ते दुधात टाकले तर भरून जातात. परोपकार पुण्य द्यावा आवडे, विषाचे ते किडे दुःखी बरे. तशी काही माणसं असतात मला गोड म्हणणारे व गोड वाजवणारे, गोड कीर्तन, गोड सप्ताह, त्यांना तिथं आणून बसवलं त्यांना असं उचलू उचलू फेकी त्यांना वाटतं हे काय पाठवा ऐकायची पाळी. मग हे असायला पाहिजे. विषाची ते किडे दुःखी बरे. जाऊ देव काही लोकांचा विटाळत होतो. शशी सूर्योदयम दुग्धम. आणखीन एक गोष्ट अशी की ती समाजाला सुखप्रद आहे. परला वस्तथैव परला. अरे वा, एखाद्या माणसाला जर एखादा लाभ झाला तर सगळ्याला आनंद वाटला पाहिजे. कारण विहिरीला पाणी लागलं, त्याने विहीर खोदली, त्याला आनंद, त्याच्या बायकोला आनंद, त्याच्या मुलांना, सुनांना, त्याच्या आई वडिलांना, त्याच्या नातलगांना, सगळ्याला आनंद. लाभ प्राप्त झाला, आनंद. शेजारी विचार बरं, शेजारी विचारा. एक जण दवाखान्यात गेला, दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर पोट दुखत आहे, पोट दुखत आहे, काय झालं म्हणले. बरोबर ठीक आहे. डॉक्टरने काही गोळ्या दिल्या म्हणले. आले 2 दिवसानंतर परत आले म्हणजे डॉक्टर पोट दुखायचं राहिलं नाही. मग त्यांना काही लिक्विड, काही पेय औषध या म्हटले. ते घेतलं. 2 दिवसांनी परत आले म्हणजे गोळ्याने नाही राहिलं, औषधात राहिलं, सालाय नाही दिलं. जसे आपल्या कोरोनामध्ये सगळ्या नवीन नवीन थेरपी आता बंदच झाल्या. प्लाझ्माचा प्रयोग केला, मग ते काय रामदेव सर्ग काय त्याचा प्रयोग केला, आता ते बंद केलं. कालांतराने कोरोना ही अंधश्रद्धा म्हणून पुढे आपले सगळे प्रयोग झाले. पूर्वीचे संशोधन वानरावर प्रयोग करत होते औषधाचे, आताच्या लोकांचे काय प्रगती, वा काढून टाकलं, नरावर प्रयोग. ऐका मग अरे गोळ्या दिल्या, पोट थांबलं नाही, औषध दिलं पोट थांबलं नाही, सलाईन दिलं पोट थांबलं नाही. अहो काय पोट काय दुखतं, काही शिळं खाल्लं होतं का तुम्ही, काही चुकीचा पदार्थ खाल्ला होता का म्हणजे नाही, पोट का दुखतं म्हणजे शेजाऱ्याच्या विहिरीला पाणी लागल्यापासून. हा मानवांचा दवाखाना आहे, शेजारी जनावरांचा दवाखाना. तुम्हाला त्यांच्या तपासणीची थेरपी वेगळीच आहे. सगळ्या तपासणीतून तुम्हाला काढतील ना औषध देतील. अरे जे विहिरीचं पाणी सगळ्या नाटकांसगळं सहज सुखप्रद ठरलं, पण ज्या महात्म्याला मात्र दुःखप्रद ठरलं. शशिसूर्योदयम दुग्धम परला वस्तथैवच एते सर्वे सुखप्रदाः. ह्या सुखप्रदायक गोष्टी दुःखेन सहन्ते जीवाः. हे तितिक्षेचे हे काम सहन करतात, पण सुखदायक प्रसंग दुःखाने सहन करतात. कपाळाला हात लावून सहन करतात काही लोक. त्या सोडून आता प्रकार दुसरा जो आपल्या अभंगात आलेला आहे, तर असाही एक काही वर्ग आहे की दुःखदायक प्रसंग आहेत तर ते सुखाने सहन करतात. दुःखदायक प्रसंग हो सुखाने सहन करतात. सांगा बरोबर उदाहरण. शास्त्राने 4 उदाहरणं दिले. बाल क्रोध, पत्नी क्रोध, ओकदा अग्नी पूर्वश्रम किंवा पूर्वश्रम येते सर्वे दुःखप्रदाः सुखेन सहन्ते जीवाः. या हे महात्मे दररोज 100-150 विद्यार्थ्यांना डबे देतात. मला गावगावच्या मधुकऱ्या बदल्या कोणाच्या दारात जातात, आपल्याला येऊन द्यायचे नाही, त्यांच्याकडे आपण जाणं चुकीचं आहे. चटच पोरणार यांना ज्ञानोबराने सांगितलं मला विद्यार्थ्यांना सोपं नाही आम्हाला अन्न द्यायचं. हा एक मारकरी एक माणूस पाहुणा घरी आला तर बाईसाहेब भांडा 150 विद्यार्थ्यांना ज्ञानोबर आहे, तुम्हाला आणखी ऊर्जा देऊ. काही दुःखप्रद गोष्टी आहेत, पण ते त्या सुखाने सहन करतात. बरोबर योग्य वेळी आल्या. काही दुःखप्रद गोष्टी आहेत. काय आहे तर सांगतात. बाल क्रोध, बाळ रागावलं. पोरं गाठी अशी असतात, घरी आई बाबाला बोलत नाही, पाहुणे येत नाही तोपर्यंत. पाहुणे आले का पोरं आई बाबाचा जीर्णोद्धारच पाया भरणीपासून कळसापर्यंत बांधण्या. हो बघा तुम्ही, पाहुणे आले की अंदाज काढते, आई वडिलाला षष्टीचा प्रयोग करून शिवी देणार. पोरगा आई बाबाला शिव्या देतो.
शिव्या दिल्यानंतर आता शिव्या देणं ही दुःखप्रदच गोष्ट आहे का नाही, पण आई बाप ते सुखाने सहन करतात. पोरग शिव्या द्यायला आलं का बापाला वाटतं हे विष्णू सहस्रनामच माऊली म्हणजे आई मी नव्हे तर ते सांगायचं वाढीव बांधकाम आपल्याला अजून जुळत नाही. पुन्हा सांगतात पत्निको क्रोध मंडळी रागावली महाराज. एखाद्याची बायको अशी कर्कश असते, कर्कश संगती भजती. आजच्या चरित्रात येईल बरं का, हे चरित्रात आज येणारी कर्कश संगती दुःख उदंड भजती. तर अशी एखादी माऊली कर्कश असते, तिचं बोलणं एवढं करणं कर्कश असतं की ती मालकाला नको नको ती बोलते. आता ते नेहमीच कीर्तन सांगत असतोय, पुनरुक्ती होईल म्हणून सांगत नाही. एवढं बोलले तरी मालक आपल्या म्हणतोय महाराज काय म्हणू नका. ती जरी तोंडाने फटकळ असली तरी तिच्या पोटात अमृत आहे, अमृत हे पोटे बरोबर आहे. त्याच्यामुळं आले मुखा वाटे ऐका. तर बाल क्रोध दुःखप्रद गोष्ट आहे, सुखाने सहन करतात. पत्नी क्रोध दुःखप्रद गोष्ट आहे, सुखाने सहन करतात. ओखद अग्नी पूर्व श्रम. ओखद म्हणजे औषध आणि अग्नी म्हणजे अग्नी. ओखद म्हणजे औषध. औषधाची सुरुवात जरा कठीणच असते, दुःखप्रदच असते. माणसं सुखाने सहन करतात. ज्ञानोबा सांगतात तैसी औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिनिदानी. बरोबर आहे ना, गुणी प्रगट होय. ज्ञानोबा सांगतात ते आहाच न दिसे परी गुणी प्रगट होईल. ऐका विषय समजा, औषध हे दुःखप्रद आहे पण माणसं सुखाने सहन करतात. विठ्ठल लिंब निरारोग तुटाया अंतरी ओभाळीता वरीच आत. दुःख जर झालं तर ते चोळीत बसायचं नाही, ते आत चढत. मग निंब दिला रोग तुटाया अंतरी. आम्ही निंब देत होतो, जरी तो निंब कडवट असत तरीही तो निंब सुरुवातीला कडवट हे पुढं सुखप्रद आहे. आणि म्हणून काही दुःखप्रद गोष्टी आता माणसं सुखाने सहन करतात. पुढं सांगतात अग्नी. अग्नीचा प्रारंभ हा तसा दुःखप्रदच आहे. जुन्या काळात अरे आता निघालं लायटर, आता निघाली आगपेटी महाराज. जुन्या काळात अग्नी प्रज्वलित करत असताना ते आर्मीदंड राहायचा, घासावा लागायचा किंवा मग कापूस ठेवायचा, चकमक राहायची. चकमकीने तो अग्नी निर्माण केला जायचा. निर्माण करत असताना थोडासा कापूस, काही काड्या काही पानं वाळलेली, तिथं तो अग्नी तयार करत असताना अग्नी सिद्ध करत असताना सुरुवातीला धूररूपी दुःखाला सहन करत असलेला जैसा धुमाची सिद्धी धुआधी म्हणतात. धूर जैसा दीपाची सिद्धी धूम आहे म्हणतात. अग्नीला सिद्धीला नेण्यासाठी अगोदर धूर सहन करावा लागतो. दुःखप्रद गोष्टी पण माणसं त्या सहन करतात, कारण पुढे त्यांना अग्नी पदरात पडायचा असतो. बाल क्रोध पत्नी क्रोध ओखद अग्नी पूर्व श्रम. शास्त्रकार सांगतात हे ते सर्व दुःखप्रदा सुखेन सहनते जीवा. मी माझी मांडी मांडलेली आहे, ही मांडणी मांडलेली. थोडक्यात काय की माणसाने सहन करावं. सहनशीलता दोन प्रकारची सांगितली की काही सुखप्रद गोष्टी आहेत, माणसं दुःखाने सहन करतात. काही दुःखप्रद गोष्टी आहेत त्या सुखाने सहन करतात. हे जसं तसं गर्भवास हा दुःखप्रद आहे. गर्भवास आल्यानंतर कोणाला सुख झालेलं नाही. काय सांगू गर्भेची यात
गर्भवास. जन्म मरणासारखं दुसरं दुःख आहे का? त्यामुळे सांगतो दुसरं दुःख नाही. अनेक कोण सांग नाही. असं जे दुःख आहे हेही दुःख काही मंडळी सुखाने सहन करतात. कल्पांतापर्यंत गर्भवास झाला तरी मी सहन करायला तयार आहे. तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणास सुखाने सहन करतात. गर्भवास दुःखप्रद आहे. तुकोबराय म्हणतात कल्पांतापर्यंत सुखाने सहन करेल मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी हरी. मग कल्पवरी गर्भवास सुखे हो. तेव्हा कल्पांतापर्यंत मला गर्भवास दे मी ते सहन करील. सुखे घेऊ जन्मांतरी सुखे घेऊ जन्मांतरी एक बरे इहलोकी पंढरीचे वार करे होता थोरी जोडी. हे थोरी जोडी होता पंढरीचे वारकरी हे थोरी जोडी होता सुखे जन्मांतरी घेऊ. माझा बसल्या अभंग आहे. सुखे घेऊ जन्मांतरी वा विठ्ठल. रामकृष्ण वगैरे शिकर त्यांच्याकडून त्यांनी सहज केलेलं आहे. अशा मोठ्या माणसाचं सहवासात राहिलं पाहिजे. मला माणसं येडेच गोळा करते आदरणीय जगन्नाथ अण्णा सांगायचं बरं पडतं. येड्याच्या सहवासात राहिले तर तुम्हाला मान भेटल. ते तुम्हाला असे मुचून ज्ञान नाही का. शहाण्याच्या सहवासात राहिले ते तुम्हाला फाटदेशी बोलतील. मान नाही भेटणार पण तुम्हाला ज्ञान भेटल्याशिवाय ते ज्ञानांड मुक्ती
विठ्ठल. ऐका, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे हनुमान. सारखी प्रमाणे बघा, तेव्हा कल्पांतापर्यंत आम्हाला गर्भवास घाल, मी सुखाने सहन करणार. हो, पण कशासाठी ते सांगतात अभंगाच्या पहिल्या दास करी कशासाठी? संत परंपरेच्या सेवेसाठी, भगवंता तुझ्या सेवेसाठी. अगोदर कोण? अगोदर संत. हो, देव माग, देव सारावे परते म्हणून तिसऱ्या चरणात, संत पुजावे आरते म्हणून पहिल्या चरणात. देव माग सारलात पहिले संतांना मान दिला. मज संत दासाच्या दासाचा दास करी, मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. हे नेमका हे किती आहे म्हणा? हे किती? दोन. हे आता बरं आहे. मज दास करी त्यांचा कितवा विकल्प झाला? चौथा. संत दासाच्या दासाचा, संतांच्या दासाचा दास मज दास करी असं आहे. चौथा विकल्प आहे. परत मज दास करी त्यांचा, हे चौथ्यावर निवड ठेवायचं. बोल संत दासाच्या दासाचा हा दास असं आहे. चौथा विकल्प आहे. त्यांचा दास नको करू, त्यांच्या दासाचाही दास नको करू, त्यांच्या दासाच्या दासाचा दास कर. आता हेच मागा काय हे वागणं बरं ना? तुम्ही पुढं का गेले? हा, मागे का नाही राहिले? तर पुढंच गुणवत्ता वाढत असते. तुम्ही जी भाजी तुम्ही कधी केली नाही, ती भाजी तुम्ही पहिल्यांदा जर करायला घेतली तर तितकी चवदार होते. पण अनुभवाने त्याच्यात आणखीन गोड व्हायचं. उत्तर गुणवृद्धी असं एक सूत्र आहे. आष्टा द्यायचं नाही, पाहता नाष्टा तुम्ही जाणार नाही. उत्तरोत्तर गुणवृद्धी किंवा उत्तरोत्तरा गुणवृद्धी, उत्तर गुणवत्ता वाढत जाते. कोणतीही गोष्ट वारंवार केल्यामुळे, आता हे बाळ वारंवार एखादा बोल जर चांगला बसवला तर त्या बोलामध्ये आणखीन गुणवत्ता वाढते. मला उत्तर कालच शिकले ना, आज कदम मावळीचे कीर्तनात वाजवायला आले, वाजवा रे वाजवा. असं उत्तर गुणवत्ता वाढत जाते. दुसरं, यथा उत्तरोत्तर मुनीना प्रामाण्य. हे व्याकरणकारांचं आहे बरं का. व्याकरणकारांनी पुढच्या मुनींना जास्त प्रामाण्य मानलंय. पतंजली मूळ सूत्रकार आहेत पाणिनी मुनी, त्यांनी मूळ सूत्र लिहिली त्यांनी सूत्र. पण त्याच्यावर कात्यायन आणि वार्तिक लिहिली. जेवढं पाणिनी मुनीच्या बोलण्याला प्रामाण्य, त्याच्याही पेक्षा जास्त कात्यायनाच्या बोलण्याला प्रामाण्य आलं. त्याच्यानंतर वार्तिकानुसार भाष्य झालं, ते पतंजली मुनी दिलं. व्याकरण महाभाष्य म्हणतात त्याला.
तर त्यांचं आणखीनही प्रमाण मानलं जातं. या म्हणायचं यथा उत्तर मुनीनाम प्रामाण्य. तसं संतांच्या पुढची जी परंपरा आहे त्यात आणखीन गुणवत्ता वाढत जाते. उदाहरण देऊन सांगतो. विठ्ठल खरं सांगा, लोक विठ्ठल पंताला जास्त ओळखतात का ज्ञानोबाला? खरं सांगा, लोक निवृत्तीनाथाला जास्त ओळखतात का ज्ञानोबाला? खरं सांगा, तुम्ही पौषवारीला कोण कोण जाता हात वर का? आळंदीवारीला कोण कोण येतं? तुम्ही कोणीच करू नका, मीच करतो, कारण सगळेच आपण येतो. पौषवारीला कोण कोण जातं सांगा, तुम्हाला सटवायची शपथ आहे. असं आहे बघा, उत्तर प्रामाण्य वाढत जातं. लोक आहो बाबाजी चैतन्य, मी 20 वर्ष झाली आळंदी करतोय, आजच पहिल्यांदी पुण्यतिथी कार्यक्रम जागोजागी राहतात. हे उत्तर मुनींना प्रामाण्य. पुढच्या मुनींना जास्त प्राधान्य आहे. जेवढे लोक जोग महाराज ओळखत नव्हते तेवढे बंकट स्वामी ओळखत होते. एकदा मराठवाड्यात कुठेतरी जोग महाराजांचं कीर्तन ठेवलं. मराठवाड्यातले काय महाराज 50 तालुके गोळा 100-500 टाळ करीत 10,000 समाधी जोग महाराजांचं कीर्तन ब्राह्मी पुणेरी भाषा, त्या ब्राह्मी भाषा प्रस्तुत अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. प्रतिपाद्य लोक खालवर घेऊन ठेवतो. स्वामींनी तिकडे उभं राहून डबल चाली षडचक्र चालीत रंगवण्याचा प्रयत्न केला, पण किती जरी बाहेरून रंग आणायचा ठरला तर मूळचाच रंग असावा लागतो. ते महाराजांचं कीर्तन काय तिथं रंग येणार. तासभर झाल्यावर स्वामी महाराजांनी महाराज तुम्ही बसा काय. मग लोक झोपी गेलेत म्हणजे जुन्या काळात 9-11 कीर्तन. मग मी उभा राहतो, ते डायरेक्ट बंकट बघणार झोपले की सगळे लोक. तुमच्या बायकेचे श्रोते नाही. इथं जयराम महाराज बसले, महाराज खाली बसले, स्वामी उभा राहिले. स्वामी उभा राहिले का स्वामीने सुरुवातच केली. आता ते काय षष्टीचा प्रयोग तुमच्या कीर्तन सुरू झालं. उत्तर मुनींना प्रामाण्य असं आहे. म्हणून मजदा असं करी त्यांचा पूर्वाश्रमीच्या विषयाला प्रामाण्य नाही असं नाही. तर हे असं मी माझं चिंतन वाढलं. गुणवृद्धी आणि प्रामाण्यत्व या दोन आवश्यकतांनी घेऊ वाटलं घ्यायचं तर चांगलं आहे. त्याची उदाहरणं सापडतात. म्हणून मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासाचा मजदास करी वा मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा हो हो मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. हे संतांच्या सेवेसाठी तर झालं. देवाच्या सेवेसाठी संतात नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम. देवा तुझं मुखात नाम येण्यासाठी मी नीच वृत्ती नीच काम स्वीकारेन. गर्भवासापर्यंत स्वीकार, कल्पांतापर्यंत त्याच्यासाठी गर्भवास घेईन. ते नीच वृत्ती करेन, नीच काम करेन. वृत्ती धंदा उपजीविकेचं साधन काय असेल ते, काही काम काही कार्य असं करल. परंतु तुझं नाम जर मुखात येत असेल तर मी त्या काम करत असताना कामामध्ये काम काही म्हणाला मला ते चालूच ठेवेल. तुझं नाम मुखाने यावं. मग होत कल्पवरी हे गर्भवास हरी. तात्पर्य अर्थ माझ्या सगळ्या गोष्टी सेवेचाच संकल्प असावा. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. तुका म्हणे माझे संकल्प सेवे वेचावे. माझे संकल्प तो नाही तुझा महाराजा. आपल्या जुने कीर्तनकार डायरीत कीर्तन सेवा लिहित होते बघा. त्या कीर्तन तिथं खेडोपाडी त्या तारीख तिथं जुने कीर्तनकार कीर्तन सेवा गोलदरे, कीर्तन सेवा घोसरी, असं कीर्तन सेवा. जुने कीर्तनकार कीर्तनाला निघाले. खांद्यावर पताका मुद्रा लावलेल्या पडशी हो घोंगडी खांद्यावर. लोक विचारायचे कुठं चालले. म्हणजे आज जुन्नरला सेवा, आज सिन्नरला सेवा. आता 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 बॅग याचा हातात मोबाईल गाडीत घोडीत काय ते कुठं चालले. अमुक अमुक गावी कार्यक्रम आहे. आता काय करा. सेवा शब्द गेला कार्यक्रम शब्द आला. देवानी त्यांचा कोरोना कार्यक्रम म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. का म्हणे माझे संकल्प सेवे बाह्यतः तर मी करीलच. वरच्या चरणामध्ये बाह्यता आहे ना, पण अंततः हो अंततः सुद्धा अंतःकरणात संकल्प सुद्धा माझा सेवात्मकच असावा. बाह्यता आणि अंततः उभय अंगाने मी संतांची सेवा आणि संत कुल परंपरेची सेवा आणि भगवंत तुझ्या मुखात नाममुखाला येण्याची सेवा करील. एवढं करत असताना
मग होत कल्पवरी सुहे गर्भवास हरी मददास
चतुष्टोकीचारी भागवत देव विधाता सांगे नारदाशी नारदे व्यासाशी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी पायाने कृपा केली कृपा कोणी हस्त ठेवेला श्री बोधवास्तरी नसावला राघवाचे केशव शरण बाबाजी पूर्ण कृपा त्यांनी बाबाजीने स्वप्न उभे पुण्य पावन जगद्गुरु तुकोबारायांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज मुतुरकर महाराजांचा 448वा समाधी सोहळा मामाप्रमाणे 448वा समाधी सोहळा आणि त्या अत्यंत ही आपल्या आजची सेवा आहे. भगवंतच आपल्या भक्ताचा सोहळा करत असतो. आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा वृद्ध तुमचे भगवंतच आपल्या दासाचा निज भक्तांचे पुढ करतो. गरुडाने ब्रह्मांड नायक तयावंदिते इंद्रादेव वर कडाचा तो पाड किती आडनावाचे नव्हे. तर असा भगवंतच भक्ताचा सोहळा करत असतो. धन्य दिवस आज झाला सोनियाचा सोहळा भक्ताचा धन्य दिवस आज झाला नरेंद्रचा आपलं सोहळा भक्ताचा आजही दिवस राहणार धन्य सोनियाचा. आज हा पुण्य पावन दिवस आहे वैशाख द्वादशी. कोण हे बाबाजी चैतन्य, काय त्यांची परंपरा, कोणाचा अवतार, कोण आई वडील, काय कार्य, काय समाधी आपल्याला हे पाहत असताना आपण पाहत असताना त्याचा पूर्वांचा आदी विचार 5 मीमांसा आदी मीमांसा म्हणजे त्यांच्या पूर्वजांचा विचार करत आहे. अवतार मीमांसा कोणाचा अवतार आहे, कधी जन्म दे, पुढं गुरु परंपरा मीमांसा त्यांची गुरु परंपरा कोणाची आहे हे बघत जायचं. समाधीचं कीर्तन म्हणतं काही 3 मीमांसा. 4थी मीमांसा कार्य मीमांसा. कार्य काय केलं, ज्ञानात्मक भक्त्यात्मक कर्मात्मक, ठीक आहे. आणि पुढं समाधी मीमांसा त्यांची समाधी कधी झाली, काय झाली, आता ह्या 5 मीमांसा आपण पूर्वांपार पाहत आहोत. आदी मीमांसा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास. भारतावर हिंदूंचंच राज्य होतं. हिंदूंना शेजाऱ्याशिवाय करमत नाही आणि म्हणून हिंदूंनीच आपापल्या परस्परांचा विद्वेष निर्माण करून दुसऱ्याला संधी फावल्यानंतर भारताचे 2 तुकडे पडले. उत्तर भारत, दक्षिण भारत. उत्तर भारतात चांद तारा झळकू लागला, दक्षिण भारतात भगवा ध्वज झळकू लागला. त्या भगवा ध्वजालाही ग्रहण लागलं. 1200च्या इसवी सणात इतिहास सांगत असताना इसवी सन सांगत जावं, चरित्र सांगत असताना शक सांग. चरित्र आपलं असताना इतिहास त्यांचा त्यांचा ते तसंच सांगायचं असतं. तर इसवी सनच्या 1200 शतकाच्या शेवटी भारतावर जे आपल्या यादवांचं राज्य होतं, ज्ञानोबा याचं वर्णन करतात.
जे तर रघुवंश विलास बरोबर ना, यदुवंश विलास रघु म्हणतात ते यदुवंश विलास सकळ कळा ते निवास न्यायात एक दोषी कितीश श्रीरामचंद्र आणि अल्लाउद्दीन खिलजी आला. आणि मग महाराष्ट्रातलं सरकार पडलं, म्हणजे महाराष्ट्रातली हिंदूंची सत्ता खालसा झाली. रामदेवरायांनी आपली मुलगी त्यांना दिली. तदनंतर शंकरदेव त्याने 3 वर्ष स्वातंत्र्य चालवलं, त्याचंही स्वातंत्र्य नष्ट करण्यात आलं. नंतर यादवांचा जो हे होता जावई हरपळदेव, त्यांनी 1 वर्ष सत्ता चालवली, मग ती खालसा झाली. तदनंतर मग ते सारखे इकडे हिंदूंचा उठाव होतोय म्हणून त्यांनी राजधानीच इकडं आणली बिदरला, आणि मग बिदरला बहमनी सरकार स्थापन झालं. आणि मग आता ह्या बिदरच्या जवळच खाली तुंगभद्रेच्या काठावर विद्यारण्य स्वामी होऊन पंचदशिका यांच्या सांगण्यावर हरिहर आणि फुंकर यांनी स्वतंत्र हिंदूंचं पातशाही उभी केली, हिंदूंचं स्वराज्य उभं केलं. आणि खाली ते काय कोणाला येऊ दे तुंगभद्रेच्या खाली त्या विजयनगरच्या परिसरात एक तिनेवल्ली नावाचं गाव, तिथे शिवगंगा नावाचं पोरं, शिवगंगा नावाचं सरोवर, त्याच्या आग्नेय कोनास त्र्यंबकेश्वर नावाचं देवालय, तिथं ऋग्वेदी ब्राह्मणांची वस्ती. आणि त्र्यंबकेश्वराची सेवा करणारा हा सर्व ऋग्वेदी ब्राह्मणांचा वर्ग. कालांतराने काय झालं, आता ते साल काय लक्षात येत नाही, मी पाहिलंय सकाळी पण आता मला ध्यानात नाही याचं. राक्षस तागडीचं युद्ध झालं. या सर्व निजामशाह, नगरचा निजाम, विजापूरचा आदिलशाह, गोलकोंड्याचा कुतुबशहा, बिदरचा बादशाह, खानदेशातला खान, हे सगळे एकत्र येऊन यांनी हे विजयनगरचं साम्राज्य बुडवल्यानंतर मग काय सगळा कर्दल काळच सुरू झाला काय दक्षिणेत. इकडं तर आपल्या इकडं झालाच होता, महाराष्ट्रात तर 1200लाच सत्ता बुडाली होती. आणि 1500च्या शक्या आपल्या इसवी सन 1500च्या काहीतरी 64 का असं काहीतरी 25 डिसेंबर 1564 बहुतेक हितालीकोटचं युद्ध झालेलं. आणि 9 जानेवारी 1565, कारण डिसेंबर संपलं काही 1565ला विजयनगरचं राज्य संपुष्टाला. आता साल माझ्याकडून मागं पुढं होईल बरं सांगण्यात, तारखा मात्र निश्चित 25 डिसेंबर आणि 9 जानेवारी. तर मग यवनांची सत्ता ही खाली स्थापन झाली आणि यवनांचा काळ सुरू झाला, नुकताच सुरू झाला होता. आणि त्या काळामध्ये ते तिनेवल्ली नावाचं गाव, त्याच्याजवळ असलेलं शिवगंगा सरोवर, त्याच्या आग्नेय दिशेला त्र्यंबकेश्वर नावाचं मोठं शिवालय, तिथं ऋग्वेदी ब्राह्मणांची वस्ती, तिथं नरसिंह भट ब्राह्मण आणि आनंदीबाई नावाचं जोडपं राहतं, दाम्पत्य, वय दाम्पत्य. आणि या दाम्पत्याला मुलगा झाला पहिला, त्याचं नाव ठेवलं त्र्यंबक. आणि यवनांच्या सरदाराची नजर त्या त्र्यंबकेश्वर देवस्थानावर पडली. अरे प्राचीन देवस्थान आहे, हरिहर बुक्क आदी विजयनगरच्या राजांनी, चोल नावांच्या राजांनी पूजिलेला आहे, अनंत धनदौलतीने संपन्न आहे. आणि यवनांची धाड तिथं आली. आल्यानंतर यवनांनी तिथल्या ब्राह्मणा स्त्रियांचा छळ केला, ब्राह्मणांची मुलं कापली, ब्राह्मणांना दगडाला बांधून विहिरीत सोडलं, उडून मारली. हो काय हो, कठीण हो, भयानक रे. हा जयदेशी ब्रह्महत्या घडे असाच वाक्य. हो जयदेशी ब्रह्महत्या घडे, जयदेशी पर्जन्य न पडे, शकरे धरियले पाणी आडे, आवर्षण पडे बहुकाळ. रामायण, भावार्थ रामायण. त्या दशरथाकडून यासोबत जाताना श्रावण मास, त्यावेळेस दशरथाच्या राज्यात हे झालं होतं, ज्या देशात ब्राह्मणाची हत्या होईल ते देशी पर्जन्य न पडे, शकरे धरियले पाणी आडे, आवर्षण पडे बहुकाळ. आणि मग ते झालं काय की ब्राह्मण हत्या झाली. ब्राह्मण हत्या झाल्यानंतर काही जे उरले सुरले ब्राह्मण होते, तिथे एक नारायणगिरी नावाचा पर्वत आहे, त्या नारायणगिरी पर्वतावर जाऊन थांबले. या यवनांनी मंदिर पाडून घुमट बांधायला सुरुवात केली आणि शिवलिंग उकरायला ज्यावेळेस उधळी लावले तर शिवलिंगातून रक्ताचा पूर निघाला, पाठ वाहू लागला. मग त्या सरदाराच्या लक्षात आलं की आपण काही अनुचित करत आहोत. आणि मग तो दातीतून धरून शरण आला. परत त्या नारायणगिरी पर्वतावर असलेले सर्व ब्रह्मरंगांना खाली आणून त्यांची वस्त्र त्यांना दिली, त्यांना ते पूजाहार दिले, सर्व चालवलं. पण तिथं नरसिंह भट आणि आनंदीबाई हे 2 मात्र दाम्पत्य त्या नारायणगिरी पर्वतावरच राहिले. तर त्यांना असं वाटायचं पुन्हा तिसरी लाट येत आहे की काय, ते काय खाली आलेच नाही. आणि मग त्यांनी तिथं साधना केली भगवान नारायणाची. नारायणगिरी पर्वतच होता, गिरी म्हणजे पर्वत, महाराज नाही. तर नारायणगिरी म्हणजे पर्वत, या पर्वतावर त्यांनी साधना केली. भगवान नारायण प्रसन्न झाले
आणि प्रसन्न होऊन सांगितलं की मी तुमचा द्वितीय पुत्र म्हणून जन्माला येईल. हेच बाबाजी चैतन्य यांचं नाव पूर्वाश्रमीचं विश्वनाथ. हेच बाबाजी चैतन्य पुढे संन्यासाश्रम दीक्षा घेतल्यानंतर तर हे नारायणाचा प्रसाद प्राप्त झाला. ते तिथून खाली आले. आल्यानंतर गंगा स्नान केलं. आता इथं नकोच राहायला, इकडं फार कठीण गोष्टी चालू आहेत. तर मग ही मंडळी मजल दर मजल करत पुणेवाडीला आली. पुणेवाडी म्हणजे हल्लीचं पुणे, त्याला पूर्वी पुणेवाडी म्हणत होते. पुणेवाडीला आले. आल्यानंतर इथं राहू लागल्यानंतर भगवान नारायणच त्यांच्या उदराला आले. तेच आहेत बाबाजी चैतन्य महाराज. त्यांनाच विश्वनाथ बाबा म्हणतात. ब्रह्ममूर्ती संत भगवान नारायणाचा अवतार जन्माला आले. त्यांचं नाव ठेवलं विश्वनाथ. बहुतेक यांचा जन्म पुणेवाडीला पुण्याला झाला असा. हेच बाबाजी चैतन्य पुढं नाव बदललं. आणि मग पुन्हा त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. त्याचं नाव ठेवलं बाप्पू. म्हणजे आई वडिलांचं नाव नरसिंह भट आणि आनंदीबाई. 3 सख्खे भाऊ ते. थोरला त्र्यंबक, दुसरे विश्वनाथ, तिसरे बाप्पू. मुलं उपवर झाली, लग्न केली. तर हे जे विश्वनाथ होते यांच्या मंडळीचं नाव गिरजाबाई. आई वडिलांचं नाव नरसिंह भट आणि आनंदीबाई. स्वतःचं नाव विश्वनाथ, मंडळीचं नाव गिरजाबाई. आणि मग ते त्र्यंबक आणि बाप्पू व्यवहार पाहू लागले. आणि विश्वनाथ बाबा अवतारिकच असल्यामुळं साहजिकच तैशी दशेची वाट न पाहता आणि वैशीच्या गावाला येतात. बाळगणित सर्वज्ञता वरितया ते स्वाभाविकच भक्तीकडे प्रवृत्ती पाहतात. आणि भक्तीकडे प्रवृत्ती असल्यामुळं मग पूजा अर्चन सर्व विधी करायचे. कर्मधर्म संयोगाने नरसिंहपंत आणि आनंदीबाई दोघंही परत्र पावले. आई वडील सुखाने परत्र पावले. आणि पावल्यानंतर मग काय झालं, ते थोरला भाऊ आणि धाकला भाऊ एक झाले. एक झाल्यानंतर अरे एकत्र कुटुंब, दोघांनी झोपायचं आणि एकाने जोडायचं. हे जोडायचं नाही. मग चल बाजून नाही. आणि सर्व घरादारासकट बाहेर, फक्त अंगावरल्या वस्त्रासकट वस्त्र दिली. अंगावरल्या वस्त्रासकट बाहेर काढलं घरातून. विश्वनाथ बाबा परमार्थ साधन करणाऱ्या साधकाला तुका म्हणे तोची संत सोशी जगात. बाबाजी चैतन्यांना फार आघात सहन करावा लागले. पत्नी आणि ते दोघं जण आपण त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाऊ. आणि दोन्ही थोरला भाऊ धाकला भाऊ पुण्यातच थांबले. आणि ही मंडळी त्र्यंबकेश्वरला निघाली. जाता जाता उत्तमपूर म्हणून गाव लागलं. मांडवी आणि पुष्पावती नदीचा संगम, त्याला हल्लीच्या काळात ओतूर असं म्हणतात. ओतूरचं पहिलं नाव उत्तमपूर. या उत्तमपुराला आले तर तिथं प्रसंग असा घडला की मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ भगवान श्रीहरी विष्णू यांनी हंसरूपी संप्रदाय फळ येथून या हंसरूपी ब्रह्मा उपदेश हरी चतुश्लोकी चारी भागवत भगवंताने ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. चतुश्लोकी भागवताचा उपदेश केल्यानंतर आता ब्रह्मदेवानी हे ज्ञान ते विधाता सांगे नारदासे. विधाता म्हणजे ब्रह्मदेव. भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं. ते विधाता म्हणजे ब्रह्मदेव सांगे नारदाशी. नारदे व्यासाशी उपदेशले. नारदानेही व्यासाला त्या चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहे बरं का त्यांचा. चैतन्य परंपरा जी आहे जशी आदिनाथ सकळ सिद्धांत ही परंपरा आहे, तशी ही मुख्य महाविष्णू चैतन्याच्यामुळे ही एक परंपरा आहे. निजोड निर्गुण रामास ही एक परंपरा आहे. ती इथूनच पुढे जाते बरं का. ती ही परंपरेची हीच शाखा आहे पुढे. तर महाविष्णू, ब्रह्मदेव, नारद आणि व्यास ते विधाता सांगे नारदाशी. नारदे व्यासाशी उपदेशले. व्यासन त्या उत्तमपूरला राघव चैतन्य नावाचे एक स्वामी होते. अनुग्रहित फार सुकर्म जीवनामध्ये, आचरणामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याची शिकवण. आणि हे उत्तम अधिकारी पाहून स्वतः व्यासांनीच त्यांना त्याशी द्वैपायने केले. राघव काय ते विधाता सांगे नारदाशी. नारदे व्यासाच्या उपदेशाने
राघव चैतन्य केले अनुष्ठान. राघव चैतन्य महाराजांनी अनुष्ठान केलं. तपसा किंवा साध्य ती, तपाने काही साधत नाही, अनुष्ठान केलं पाहिजे महाराज. काय आता सध्या तप झालंय, चुप. तपाबद्दल कोणी अनुष्ठान करत नाही, काय नाही करत. गीता लोपली गायत्री, ते काय राहिलंच नाही आता. तर मग अनुष्ठान केलं. राघव चैतन्य केले अनुष्ठान. त्या आळंदीत अनुष्ठान करावं. नित्य अनुष्ठान ये तीर्थी, त्याचे पूर्वज धरती. जे का अन्नदान करते ते पावते वैकुंठ राज्य. काय नाही आयशे तीर्थ उत्तमोत्तम अनेक नाही या सम. शिवपीठ हे मनोरम अलंकापुरी हे देखा. तर अनुष्ठान केलं. राघव चैतन्य केले अनुष्ठान. आणि त्याशी द्वैपायने कृपा केली. द्वैपायन म्हणजे भगवान व्यासोनारायणाने त्यांना कृपा केली. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देऊन चतुश्लोकी भागवताची दीक्षा दिली. चतुश्लोकी भागवताचं तत्वज्ञान सांगितलं. आणि मग ते राघव चैतन्य तिथं असताना हे विश्वनाथ बाबा आणि गिरजाबाई हे जोडपं तिथं गेलं. तिथं काही काळ राहू लागलं. एका ब्राह्मणाच्या घरी राहू लागले. त्यांनी काय भांडे हे ते दिलं. आणि मग कुठंतरी काहीतरी मोलमजुरी करून आपली उपजीविका करू लागली. उपजीविका करत असताना विश्वनाथ बाबा हे भगवान नारायणाचा अवतार असल्यामुळं साहजिकच विरक्ती होती अंगी बांधलेली. संसारात काही मनोरमेना उद्विग्न झाले. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. संसाराच्या तापे तापलो मी सेवा. मग संसारी असून उदास वृत्ती झाल्यामुळं काही पदार्थ यायचे, काही येत नसायचे, काही येत यायचे. मग ती मंडळी जरा कर्कशा होती त्यांची. गिरजाबाई त्या त्यांना टोचून म्हणायच्या, देव वारकऱ्याला बायका चांगल्या देणारच. बाईल द्यावी गुणवंती. हे महाराजाचं प्रमाण आहे. बाईल द्यावी गुणवंती. गुणवान जर बायको दिली तर तिथे कोणत्या अशा म्हणून कर्कशा करून ठेवी. हे देवाचं सूत्र आहे महाराज. देवाला भक्ताला संसारच करून द्यायचा नसतोय. देव भक्ताला चांगली भाजी करते, चांगले हे करा, समजून घ्यायचं. तुमचं वाटून सुरू भाजी जास्त मीठ टाकलं पाहिजे, जास्त तिखट टाकलं समजून घ्यायचं. भगवंताची कृपा. जिथल्या तिथं असलं समजून घ्यायचं. तुम्ही मोक्ष नावाचा शब्द तुमच्या शब्दकोशातला काढून टाका. श्री देवी गुणवंती तर ते कोणत्या आशा म्हणून या लागी का म्हणून कर्कशा करून ठेवी. कर्कशा संघाचे तो दंड म्हणजे आई साहेब कडक बोलायच्या महाराजांना, विश्वनाथ बाबांना. हे असं झालं, ते तसं झालं. ते उद्विग्न झाले महाराज. श्री शब्द ऐकता निवेद करणं हे इतर लोक. या मंडळीला श्री शब्द ऐकल्यानंतर कानात शिसव त्यासारखं व्हायचं. तडका फडकी उठायचे. तिकडं पुष्पावती मांडवी. आज सुद्धा तो परिसर फारच निबिड आहे महाराज. ते पलीकडे जर गेले तर आणखीन घोर आहे. हो. आणि मग निबिड अरण्यात पुष्पावती मांडवी नदी. ते तिथं जाऊन साधना करायची. साधना करत असताना राघव चैतन्याची त्याची गाठ पडल्यानंतर राघव चैतन्य भगवान नारायणाचा अवतार आहे. संसार बंधनात गुंतलेले. जसं तुकोबरायांचं पूर्वजीवन तसं यांचं पूर्वजीवन आहे का. मग काय जसा अंधार रात्री सरोनी जातात, सूर्योदय भयावचिता, तसा श्री गुरुरूपी सूर्योदय यांच्या जीवनरूपी क्षितिजावर उदय आला. जीवनरूपी क्षितिजावर उदय आल्यानंतर राघव चैतन्य केले अनुष्ठान. त्याशिवाय पाहिजे कृपा करून हस्त ठेवेला केली बोध अंतरे ठसावला. मग त्या राघव चैतन्यांनी बाबाजीच्या त्यांचंच नाव विश्वनाथ भट बरं का. त्यांचंच नाव बाबाजी चैतन्य गोंधळे बरं का. इथं वारकरी संप्रदाय आणि उठाचा लय मोठा वाद. कारण राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, मग तुकोबरा. हे मत कोणाचं आहे. तुकोबराच्या आधी 3 पिढ्या. कोण मत म्हणतंय. वारकरी शिक्षण संस्था साधक असेल. इतर संशोधक हे म्हणतात की राघव चैतन्य राघवाचरणी केशव. बाबाजीशी पूर्ण कृपा द्यायची म्हणजे केशवाची असं. राघव चैतन्य केले अनुष्ठान. त्याशिवाय पहिले कृपा केली. कृपा करून हस्त ठेवीला श्री पदोत्तर राघवाचरणी केशव असं.
आणि राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेली गुणमालिकेची बाबाजी आपले सांगितलेले ना, म्हणजे हे तीन येतात असं आपल्या संस्थेचं म्हणणं, असं साधक आश्रमाचं म्हणणं, इतरांचं म्हणणं. हे देव जुन्नरकर ओतूरकर हे म्हणतात ते म्हणजे राघव चैतन्य आणि केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि विश्वनाथ बाबा हे एकाच माणसाची नावं, कारण ते त्यांच्या ग्रंथात तसंच लिहिलेलं. आता आपण तसंच लिहून पाहू जाऊ पुढं, कारण मग ते म्हणतात सांगा मधल्या केशव चैतन्याची इतिहास आपल्याला नाही सांगता येईल, पण आपण परंपरेने मात्र सांगत आलो तर की आपण संस्थेच्याच स्वतःचे अभिमानी. पण असं जुन्नरला गेल्यावर त्यांचं मत सांगायचं, आळंदी गंगादास दास ऐका. तर मग त्या राघव चैतन्याच्या शरणी हेच विश्वनाथ बाबा शरण आले, यांनाच केशव चैतन्य ओतूरकर म्हणतात, यांनाच बाबाजी चैतन्य ओतूरकर म्हणतात, त्यांचंच नाव आहे. आणि राघव चैतन्याने त्यांना रामकृष्ण हरिनामाचा बोध दिला. बोध दिल्यानंतर त्यांना चतुश्लोकी भागवत सांगितलं. मग ते मला संन्यास दीक्षा द्या. तसं कसं तुम्हाला मुलबाळ झाले का? म्हणजे नाही, जोपर्यंत पुत्र प्राप्ती होत नाही तोपर्यंत श्रीऋण चुकत नाही. श्रीऋणातून उतराई होत असताना संत देवाचो निन घ्या संन्यास आयशे सांगावे त्या संबंधित ज्ञानोबाच्या चरित्रात आले. मग बाबाजी चैतन्याला संन्यास द्यायचा, पण आताच नाही, पुत्र प्राप्ती हो द्या. म्हणजे तुम्हीच काही प्रसाद द्या. मग राघव चैतन्याने प्रसाद दिला आणि विश्वनाथ बाबा यांना पुत्र प्राप्ती झाली. आजोबाचंच नाव ठेवलं नरसिंह भट. आले बरं का. आता केशव चैतन्य डबल येणार आहे. नरसिंह भट डबल आले. आता परत ऐका, नरसिंह भट आणि आनंदीबाई त्यांना 3 मुलं झाले. त्र्यंबक पंत, विश्वनाथ बाबा आणि बापू. हे त्र्यंबक आणि बापू विशेष सोडून द्या. हेच विश्वनाथ बाबा म्हणजेच आपले हे बाबाजी चैतन्य, त्यांनाच केशव चैतन्य म्हणतात. बाबाजी चैतन्य, विश्वनाथ बाबा आणि गिरजाबाई. नरसिंह भट, आनंदीबाई, विश्वनाथ बाबा, गिरजाबाई. आणि विश्वनाथ बाबांना मुलगा झाला त्याचंही नाव नरसिंह भटच ठेवलं. आजोबाची नाव ठेवायची प्रथा आहे आपल्याला. आजोबाचं पंजोबाचं नाव आपल्यात ठेवतात हिंदू धर्मामध्ये. आजोबाचंच नाव ठेवलं नरसिंह. लग्न उपवर झाला, लग्न झालं त्याचं ना त्याच्या मंडळीचं नाव लक्ष्मी. ध्यानात नाही राहायचं म्हणून लगेच सांगून टाकलं. पुढं लग्न झाले पण आधीच मी सांगून टाकला, पत्रिका लागण्याच्या आधीच वाटायच्या. आणि मग नरसिंह आणि लक्ष्मी त्याच्या उभय दाम्पत्याचं नाव. आणि मग पुत्रप्राप्ती झाली. हो, आता संन्यासाचे तुम्ही अधिकारी झाले. आणि मग त्यांना श्याम भव्य विद्येचा बोध दिला, संन्यास दीक्षा दिली. आणि मग संन्यास दीक्षा दिल्यानंतर आपल्या ज्ञानोबाच्या भाषेत आणि मी माझी आईशी पार्थाचो संन्यासीचा निरंतर तुका म्हणे सो संन्यास छोड आस तनकी. तोपर्यंत शरीराचं महत्व सुटलं त्यालाच संन्यास म्हणायचा. देखत आको छोटा करो तो काय छोरा घरवा मन सोकिया चाहिए पाक ऊपर खाक बसाला. हे आता काय सांगा, हे संदेश म्हणून घेणं म्हणजे बठा बाहेर काढणे. देखत आपण छोटा पोरण काय तो काय छोरा घरवा, त्याच्याला घरदार सोडला असं नाही. एखाद्या संदेशाला म्हटलं संदेश आपल्या माग त्याचे ते चिमटा घेऊनच लागायचा. मन सुखिया चाहिए पाक ऊपर खाक बसाला काम क्रोध सो संसार वही शिरभार चलावे. मग संन्यास कशाला म्हणायचं? तो का म्हणे सो कहे तो का सो संन्यास छोड हा संत लगी आहे का नाही. जीव ओळून टाका आणि मग संन्यास दीक्षा कसली बोध प्राप्त झाला. तत्वमसी विद्येचा बोध प्राप्त झाला. आणि मग बोध प्राप्त झाल्यानंतर आपल्या संप्रदायाचा नियमच असा आहे, विद्या प्राप्त झाल्यानंतर बोध व्यापक कसा आहे हे पाहण्यासाठी तीर्थयात्रेला जायचं. आणि राघव चैतन्य आणि हे केशव चैतन्य म्हणजेच बाबाजी चैतन्य म्हणजेच विश्वनाथ बाबा हे जुन्नरकराचं मत कर पुढं जुन्नरकर बसले म्हणून म्हणते. ही मंडळी तीर्थयात्रेला निघाली. तीर्थयात्रेला जात असताना नाशिकला गेले, तिथे काही काळ राहिले. त्र्यंबकेश्वरला गेले, त्र्यंबकेश्वर पुन्हा द्वारकेला गेले, द्वारकेवर काशीला गेले. अशी काशी विश्वनाथाची स्तुती स्तोत्रे गायली, अशी स्तुती स्तोत्रे गायली की काशी विश्वनाथ एक प्रहरभर शिवलिंग असं डोलत होतं. पंचकृषीतून माणसं पाहायची की विश्वनाथ आज जागे झालेत, विश्वनाथ डोलू राहिलेत. मला या दोन्ही संन्याशांचा पंचकृषीतून लोक गोळा होऊन आदरातिथ्य केलं, सन्मान दिलं, मोठी धनसंपत्ती दिली. हो, काही माणसं दाक्षिण्याने जिंकवायची असतात.
आणि काही माणसं दक्षिणेने जिंकवायचे असतात. दाक्षिण्य म्हणजे तत्परता. काही माणसांच्या बाबतीत तत्पर राहायचं असतं, त्यांना तुम्ही दक्षिणा नाही दिली तर ते म्हणजे त्यांना तहान लागायच्या आधी पाणी आणून दिलं पाहिजे. दाक्षिण्य तत्पर असतात. आणि काही दक्षिणेने त्याबद्दल असू द्या, मोहाने दुसरीकडे गेलो बरं का मी. आणि मग त्यांनी काही धनदौलत दिली. हे साधू फकीर वृत्तीचे होते. यांनी ते धनदौलत तिथंच एका मंदिराला कामी लावली. तिथं शिवालय उभं केलं. त्यालाच केशव चैतन्य नावाचं शिवालय ते अद्यापी काशीला आहे म्हणतात. यांच्याच नावाने आहे ते तिथं केशव चैतन्य शिवालय उभं केलं. आणि मग ते तिथून निघाले. काय ते सोडूनच निघाले. निघाल्यानंतर तिथून जगन्नाथपुरीला गेले. जगन्नाथपुरीहून कल्याणपूर बघा, कर्नाटकात. ते बघा बघा परत मातृभूमीकडे आले. आल्यानंतर कल्याणपूर आल्यानंतर पाऊस सुरू झाला. कोणाच्या घरात जावं, कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे कोणी घरात घेत नव्हतं. पाऊस सुरू झाला. काय करावं, मशीद पाहिली. एका मशिदीतच शिरले विठ्ठल. आणि त्यांचं काहीतरी ती कबर अशी एका हात होती, काहीतरी कोणाड कबर होती. यांना काय अंधारात दिसते कबरी, त्या कबरीवरच चपला घेऊन आपल्या वाहनात त्या कबरीवर ठेवल्या. तेवढ्यात तिथं काय आला असं तो कोण मुल्ला आला कंपनी हिंदू फकीर आपल्या याच्यात. आणि ते तुमच्या चपला पाहिजे तो थेट कबरीवर चपला. आताच रागावला तो थेट तसाच काशीला घेऊन आला. काशीने त्यांची काही यवन जात उभी केली. पण त्या गावात यवन 10% होते, 90% हिंदू होते. हिंदू गोळा झाले. हिंदू गोळा झाल्यानंतर माझं हिंदुत्वाचं क्षात्र ते जास्त माणसं कमी पाहून नाही आपले लोक उफाळी जे रान धरलंय. मग ते सर्व यवन बादशहाकडे गेले. बादशहाने सैन्य आणून गावाला वेळा टाकला. गावातल्या ब्राह्मणांना दंड दिला, शिक्षा दिली. सर्व ब्राह्मण त्या दोन्ही राघव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य यांच्यापुढे विनवणी करू लागले. म्हणजेच केशव चैतन्य त्यांच्यापुढे विनवणी करू लागले, तुमच्यामुळं आम्हाला दंड, हे पहा म्हणजे काय चाललंय काय नाही. मग ते निजामातीत आला. म्हणजे कसं काय समज आहे तुमचा आमच्या मशिदीत यायचा. ते मशिदीने विचारा तुम्ही कोणाची, मशिदीने विचारा. तो यवन बादशाह होता. तो म्हणला अरे मशीद आमची म्हणते, आमची म्हणजे वतून दाखवा ती तुमची म्हणते. तर विषय असा आहे. आणि मग ते आलाच बादशाह, त्याने ते नमाज पडायला सुरुवात केली. नमाज पडायला सुरुवात केल्यानंतर मग मशीद मा म्हणजे कोणाची आहे तू, कोणाची आहे तू, काही आवाज आला नाही. ते ठीक आहे मग आमचा नाही, पण ही तुम्ही सांगा कोणाची. मग ते दोघं राघव चैतन्य केशव चैतन्य ओमकाराचा जप करून मशिदीच्या जागा तू कोणाची आहे. मशिदीतून 3दा आवाज आला, मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू. पहिले आपलेच मंदिरं फक्त घुमट बांधलेले आहेत, आपलेच आहेत सगळे. जा काशीला पाहायला तुम्हाला दिसून येईल विठ्ठल. ते दोघं जण ती मशीद घेऊनच उडाले. मशीद उडवली हे प्रकरण त्यांच्या चरित्रात. मशीद घेऊन उडाले. तिथून पाव कोसावर ती मशीद घेऊन ते कल्याणपूर वर्गापासून मशीद पाव कोसावर घेऊन मशीद पडली. मशिदीचा चिरा सुद्धा ढळला नाही, माती सुद्धा निखळली नाही, तशीच मशीद. मग ते सर्व मशीद कुठं गेली शोधू लागली तर ती सापडली मशीद. बादशाह हा रोमानाने बांधून शरण आला. राघव चैतन्य आणि केशव चैतन्य या उभय गुरु शिष्याच्या जोडीला. काय मागायचं ते मागा म्हणजे काय मागणार. मग ते आळंद गुंजोटीला जाऊन राहू लागते. आळंद गुंजोटी भोसले बाबा तिथं जातात. त्याच्यावर कोणी जाता येईल आता कोण झाले, पण परवा त्यांची आपण पुण्यतिथी गेली 13वा केला तर भोसले बाबा मात्र तिथं कायम जायचे. काय साधू असते त्या आळंद गुंजोटीला. आणि मग बादशाह शरण आला. सगळी ब्राह्मणांना वतनं दिली. ती मशीद जी होती ती हिंदूंच्या स्वाधीन केली. आणि म्हटले माझी विनंती अशी की तुम्ही आता आमचा प्रदेश सोडून जाऊ नये. शुद्ध भावाने शरण आला हे पाहिल्यानंतर उपरती झाली त्याला. आपल्या धर्मशास्त्र असं सांगतं, तो आधी जडे सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरे नमर तुझी घाला या न्यायाने अनुतापे ना हो तुका म्हणे रवी पाहू. आणि मग राघव चैतन्य म्हणणे मी इथंच समाधी घेतो. मग त्यांनी आळंद गुंजोटीला समाधी घेतली. राघव चैतन्याची समाधी आळंद गुंजोटीला आहे. आणि तिथं जवळ मान्य हा नावाचं गाव. त्या गावी केशव चैतन्यांनी पादुका स्थापन केले. इथं थोडंसं सूत्रधारा घडतं, पण ते लांबायचं नाही आपल्याला. आणि मग बाबाजी त्यांनी सांगितलं, बाबाजी केशवा विश्वनाथा आता तू ओतूरला जाऊन तिथं जाऊन थांब. आणि मग गुरूंची काही काळ सेवा केली. आणि बाबाजी चैतन्य महाराज तिथून निघाले. ओतूरला विठ्ठल
त्यांना जो मुलगा झाला होता ना नरसिंह भट, त्याचं लग्न झालं. त्याच्या मंडळीचं नाव लक्ष्मी. ध्यानात राहायचं नाही म्हणून मग मी सांगितलं. लग्न झालं होतं ते उभय दाम्पत्य दर्शनाला येऊ लागले. आशीर्वाद दिला, तुम्हाला पुत्र प्राप्त होतो. आणि त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव आहे केशवा. परत डबल केशव आल्या, नरसिंह भट डबल आले, केशव डबल आले. त्याच्यात त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव केशव. त्या गावामध्ये मुकुंदपंत जोशी नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या मंडळीचं नाव रेणुकाबाई. अगदी तसंच कडक लक्ष्मी होती बघा ती. हो. आणि मग तीही मुकुंदपंत जोशीला सारखीच छळायची. मुकुंदपंत जोशी रोज बाबाजी चैतन्यांच्या दर्शनाला यायचे. विश्वनाथ बाबांच्या पूर्वाश्रमीचे विश्वनाथ बाबा, नंतरचे बाबाजी चैतन्य, त्यांच्या दर्शनात त्यांनाच केशव चैतन्य म्हणतात. त्यांच्या दर्शनात येऊ लागल्यानंतर ते साधना करू लागले. मग केशव एक दिवस मुकुंदपंतांनी विनंती केली की स्वामी, माझ्या घरी तुम्ही जेवायला या. ते म्हणजे बाबा तुझी बायको कर कशी, मी गेल्यानंतर काय म्हणते काय नाही म्हणते, काय नाही तुम्ही जेवायला या, मी तयारी करतो, दुपारी या. आणि मग मी न्यायला येतो माझं. आणि घरी गेल्यानंतर बायकोने सारवण घातलं होतं. मांडवी नदीचं पाणी आणलं, सारवण घातलं. बाळ रडत आहे, त्यालाही काही खाऊ घातलं नव्हतं. सारवत असताना हा येत असताना एक शेतकरी भेटला, त्याने त्याला 2 शेरभर करड्या दिल्या. बायकोकडे गेला, म्हणलं ह्या करड्या घे, विक कुठं तरी काहीतरी धान्य आण, गुरुजी आज भोजनाला येणार. जी खवळली म्हणजे गुरु असला, शिष्य असला, घरी कशाचा पत्त्या नाही, दिसत नाही का मी सारवण घातलंय. मंडळी रागावल्यावर महिनावारीला सुद्धा येऊन देत नाही तर सांगायचं. जगन्नाथ मामाचे असं दे पा. मंडळी खवळली, काय तुमचे गुरु तसे, तुम्ही शिष्य तसेच म्हटले, आणि स्वयंपाक काही केला नाही. आता यांना मुकुंद जोशींना वाटायचं कसं काय करावं. मग ऐकून चुलीतलं लाकूड काढलं, तिथं लिहिले बरं का, मुकुंद पंतालाच हाणायला. असे असतात काही काही मग. आणि मग मारायला लागली, गल्लीत आली. अहो गावकरी गोळा झाले, गावकऱ्या सांगू लागले, हा मृत कर्म सांगायला जात नाही, गावात एकादशी सांगत नाही, ब्राह्मण कर्म कोणतं करत नाही, काही पैसा आणत नाही, वरून माणसं घरी जेवायला आणतो. पण हे याने काही नाही केलं तर सर आता म्हणे पाणी आणू का स्वयंपाक करू, कारण घरात विहीर आहे पूर्वजांनी खोदलेली, पण तिला गाळ आहे, हा गाळ उपसून पाणी सुद्धा येऊ देत नाही, गाळही उपसत नाही, म्हणजे काही करत नाही म्हटले. एवढ्यात वेळ झाली, गुरुजींना तर आणायला जाता येणं, करून स्वयंपाक केला नव्हता. काय करावं, गुरुजीच स्वतः निघाले. अरे हा काय यायला मुकुंदगड, म्हणून बाबाजी चैतन्य महाराज एका महासर्पावर बसले. गावात सर्पावर स्वारी आल्यावर गाव सर्प गच्छतो, सगळे पळून गेले. दारात आले, त्या बाईची तर पिढीच उडाली. आता तर काही यांना म्हणावं आपली पुण्यतिथी इथंच झाली. मग त्या बाईने सगळे कथा निवेदन केली. मग बाबाजी चैतन्याने तिथूनच हात बोट फिरवलं, विहीर उफाळून पाणी वाहू लागली. ती विहीर आज सुद्धा तिथं बाबाजी चैतन्याने तिला कसल्याही दुष्काळात ती विहीर आटत नाही. ओतूरला ती विहीर आजही दाखवली जाते. आणि मग त्यांना आशीर्वाद दिला, आणि ते धनधान्याने संपूर्ण झाले. साधू अलौकिक फळं तर देतातच, लौकिक फळं त्यांच्या सहज कृपा मात्राने पात्र होऊन जातात. त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करावा लागत नाही. पुढं चलून हा जो त्यांचा मुलगा होता नरसिंह भट, याला मुलगा झाला ना केशव भट, म्हणजे बाबाजी चैतन्यांचा नातू. आणि मग बाबाजी चैतन्य महाराज समाधिस्थ होण्यासाठी त्यांनी ठरवलेलं, विठ्ठल शालिवाहन शके 1493 शक आहे, वैशाख महिना आहे, दशमी आहे, आपलं द्वादशी आहे, वद्य पक्ष आहे, गुरुवार आहे. आणि त्या दिवशी बाबाजी चैतन्य महाराज ओतूरला समाधिस्थ झाले. शालिवाहन शके 1493.
बाबाजी चैतन्य समाधिस्थ झाले. आता इथं एक शंका घ्यायला पाहिजे तुम्ही. आली का कोणाला काही शंका सांगता का? शंका अशी की तुकोबराच्या अनुग्रहाचं काय प्रकार इथं समाधिस्थ झाले, मग पुढं काय घडलं ते तर ऐकण्यासारखं आहे. अजून एक तास एक 5-6 मिनिटात सांगतो. आणि मग बाबाजी चैतन्य महाराज समाधिस्थ झाले. समाधिस्थ झाल्यानंतर तो त्यांचा नातू केशव भट मौजी बंधनाला आला. कोण मौजी बंधन करणार, याला शिकवणार कोण? आणि मग नरसिंह भट आणि त्याची बायको म्हणजे त्यांचा मुलगा आणि सोनबाई, नरसिंह भट आणि लक्ष्मी, ते आपल्या मुलाला म्हणजे त्यांच्या नातवाला बाबाजी चैतन्याचे नातू केशव भटाला घेऊन त्यांच्या समाधीकडे गेले. महाराज तुम्ही तर समाधिस्थ झाले, याच्या मौजी बंधनाचं कसं, या बाळाच्या शिक्षणाचं कसं? काही लोक पाहुण्याच्या हातूनच सापडणार, त्यांनाच करायला लावायचं. समाधीतून आवाज आला, गावकरी मौजी बंधन करतील. बाबाजी चैतन्य सर्व गावकऱ्याच्या स्वप्नात गेले. गावकऱ्याने केशव चैतन्याचं मौजी बंधन केलं, म्हणजे केशवाचं मौजी बंधन केलं. आणि रोज बाळ तू माझ्यापाशी येत जा, मी तुला पुराण व्युत्पत्ती शिकवतो. रोज केशव बाबाजी चैतन्य महाराज समाधीतून त्याची समाधी विवर आहे त्या वारुळातून त्या केशवाला शिकवायचे, म्हणजे त्यांच्या नातवाला शिकवायचे. आज्याचं प्रेम नातावर जास्त नातवाला शिकवू लागले. नातवाला शिकू लागल्यानंतर बोध संपन्न झाले. बोध संपन्न झाल्यानंतर घरी 18 विषय दारिद्र्य. 18 गुणिले 20 18 विश्व दारिद्र्य म्हणजे 18 विषय म्हटलं म्हणजे 360 म्हणजे वर्षभर दारिद्र्य असा अर्थ आहे. 18 विश्व म्हटलं मला एवढं एक विश्व माहिती आहे, 17 तुम्हाला माहिती असते तर काही सांगायचं, कारण माणसं 17 ताराची म्हणून 18 विषय दारिद्र्य असा घ्यावा शब्द, असा शब्द प्रयोग असावा. आणि 18 विषय दारिद्र्य. मग केशव चैतन्यांना बोध प्राप्त झाला. चतुश्लोकी भागवत सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिला. बरं का, हे केशव चैतन्य राघवाचरणी केशव शरण ते नाही बरं का, हे जे नातू येतं बाबाजी चैतन्याचे नातू. आणि मग बोध ठसावल्यानंतर रोज पुराण सांगते, तिथे येऊन पुराण वाचायचे. पुराण संपलं का सर्प आतून निघायचा, तोंडातून 4 सुवर्ण होऊन टाकून द्यायचे. ते 4 सुवर्ण होऊन घेऊन यायचे. घरी संसार चांगला सुरू झाला, बँकही जमा झाली भरपूर. एक दिवस बायकोने त्या केशव चैतन्य त्यांच्या बायको त्यांची पत्नी, तिचं नाव नाही आपण, तिने महाराजांना बाजारात पाठवलं. बाजारात पाठवल्यानंतर भाजी आणायला गेली, एक होत दिला आणि भाजी घेतली. भाजीवाले बाजारवाले छान झाले, म्हणजे अख्खा बाजार विकत येईल एक होणार सोन्याच्या, तुम्ही एका भाजीसाठी एक होत दिला. ते विरक्त ते हे आम्हाला हे सोने रुपये आम्हा मूर्ती केसा मानिक पाशान कडे जशी एक होत देऊन भाजी दिली. ही बातमी जुन्नरला सरदार होता इस्लाम, त्याला कळाली की यांच्याकडे होडे सोन्याची मूर्ती. सर्व बीबी साहेब नाव चैतन्य विजयमध्ये आले. बीबी साहेब सरदार दस्तूर खान एक नाव आहे त्याचंच नाव आहे. बीबी साहेब त्यालाच दस्तूर खान म्हणतात. आणि तो तिथं स्वारी घेऊन आला. सांग म्हणते ते कुठे आहेत होल. त्या केशवाला म्हणजे बाबाजी चैतन्याच्या नातवाला विचारलं. त्याने सांगितलं माझ्याकडे होल नाही, पण मला दररोज या वारुळातून एक सर्प बाहेर येतो, होल देतो. असं म्हटल्यानंतर मग त्यांनी वारुळाला खंती लावली. खंती लावता क्षणी आजही त्या वारुळाला छिद्र येतो का, वारुळातून भुंगे निघाले बाहेर. भुंगे निघाल्यानंतर कशाला विचारितात, त्या भुंगे मुंगळे जे त्या सैन्याला चावाय टाकले, त्या सैन्याच्या सगळ्या दाढीत भुंगे, दाढीत मुंगळे, या अल्लाह ओरडायला लागल्यानंतर ते भुंगे चावून त्यातलं काही सैन्य मेलं, काही पळालं. तो जो बीबी साहेब दस्तूर खान, तो त्या ओतूर गावातच त्याचा अंत झाला. त्या दस्तूर खानाची कबर तिथं आज आहे. विठ्ठल आता हे ओतूरला गेल्याशिवाय नाही कळायचं बरं का. आता ओतूरला जाण्यासाठी तुम्ही सगळेजण आतुर व्हावं आणि जावं असं म्हणजे. आणि मग ओतूरला गेलं कळत. आणि मग ते तिथं राहिले. मग केशव चैतन्य दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन भागवत वाचू लागले. तर स्वामीजी आतून भूमकार घ्यायचे बंद. मग स्वामीजी त्याच्याशी बोलेनाथ मात्र त्या केशव मग त्याने अनशन व्रत लागलं. पुन्हा केशवचे स्वामी बाबाजी चैतन्य त्याच्याशी बोलले, बाळ आता हे कलियुग असं जर रोजच व्हायला तर रोज लोक इथे येऊन का म्हणे का उपाधी वाढविली कृपाने, आमची उपाधी वाढव, आजपासून मी बोलणं बंद करेन. म्हणून त्यांनी बोलणं बंद केलं. शालिवाहन शके 1493 हा त्यांचा समाधी दिन. आता म्हणजे शतक संपन्न 1500 शतक लागले.
95, 96, 97, 98, 100 6 वर्षानंतर 1500 साल सुरू झालं का. तर शालिवाहन शके 1530 माघ शुद्ध पंचमी वार नाही आता देणार त्याचा. जगद्गुरु तुकोबराय जन्माला आले. समाधी आहे शालिवाहन शके 1493 आणि 1530 वजा दिवस 33 आणि हे 6 36-37 वर्षात महाराज समाधिस्थ झाल्यानंतर 36-37 वर्षांनी महाराज जन्माला आले. तुकोबराय ऐकण्यासारखंच प्रकरण आहे, लांबवणार नाही आता. आणि मग महाराज जन्माला आले, वाढू लागल्यानंतर त्यांच्या जीवनाचे 2 अर्ध आहेत, एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धात तुकोबरायांनी संसार उत्तम केला, सुंदर केला, अनेक झाडारी बसल्या महाराजांना. आणि मग उत्तरार्धामध्ये मात्र गुरुकृपा होण्यासाठी त्यांना पात्रता झाली आणि मग ते पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला विनंती केली की पांडुरंगा मला गुरुकृपा व्हावी असं वाटत आहे. माळ्याने कितीही काटणी छाटणी केली परंतु जोपर्यंत वसंत ऋतूचं आगमन होत नाही तोपर्यंत बागेला फळं नाही. किंवा उत्तम असं शरीर आहे पण त्याच्यात जर प्राण येऊन संचलन करत नाही तर शरीराला किंमत नाही. तर तसं तुम्ही जन्मावर किती अध्ययन केलं पण गुरुकृपा जर झाली नाही तर ते सर्व व्यर्थ आहे. आणि म्हणून गुरुकृपा होणं महत्वाचं आहे. ज्ञानोबरांनी 10व्या अध्यायात सांगितलेले आहे. आणि मग गुरुकृपा होण्यासाठी मग भगवंताने सांगितलं आहे मी सध्या वतूरला आहे, माझाच नारायणाचाच अवतार ते बाबाजी चैतन्य आहेत, ते तुला बोध देतील. तुम्ही तिथं जा. आणि तिथं गेल्यानंतर ते जाणून केल्याच्या घरी उतरले. ते तिथं राज दाखवतात का तो त्याचा ते आहे घाणा बिना सर्व ते जाणून दिल्याचा घाणा. ते महाराज तिथं उतरल्यानंतर बाबाजी चैतन्याच्या समाधीचं दर्शन केलं, स्नान केलं आणि झोपले. पहाटच्या सवयी जगत बाबाजी चैतन्य महाराज तुकोबरायांच्या स्वप्नात आले. बाबाजीने स्वप्नी यवनी तुक सांगा मामा 1554 मागचे ते 6 94 पर्यंत जायचे परत माग हे 54 आहे की हे 54 मग ते 6 60-61 वर्ष 61 महाराज समाधिस्थ झाल्यानंतर बाबाजी चैतन्य समाधिस्थ झाले 60 ते 61 वर्षानंतर तो कवरायला अनुग्रह दिला. माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार शालिवाहन शके 1554 वार गुरुवार माघ महिना दशमी उत्तम अशी दशमी. तुकोबराय रात्री झोपले असताना दशमीच्या दिवशी स्वप्न पडलं महाराजांना. हे स्वप्न उतूर असंच पडलं असं स्पष्ट लिहिलेलं आहे बरं का. आता याच्यात बरेच वाद आहेत. देवकर म्हणतात त्या दिवशी महाराज देवलाच झोपले होते, भंडारा डोंगर समिती म्हणतात महाराज भंडाऱ्यात झोपले होते, वारकरी म्हणतात शुद्ध वारीला वारकरी पंढरपूरला राहतोय माघ शुद्ध दशमी. माझा काय करा नवीन मत सांगताय त्या काळात महिनावारी असायचं, महिनावारी रोकडोबापासून सुरू झाले असं बहुतेक असं. तर मग नंतर बाळकृष्ण आहे महिनावारी, कारण महिनावारीची त्याची काही प्रमाणे सापडत नाही, फक्त आषाढी कार्तिकी पंढरीची वारी एवढं सापडत. तर मग महाराज ओतूर पण स्पष्ट लिहिलेलं आहे मात्र की ते जानू तेल्याच्या घरी झोपले होते आणि त्यांना तिथं स्वप्न पडलं. आणि मग गुरुराय स्वप्नात आले आणि त्यांनी सत्य कृपा केली. सत्य गुरुराय कृपा म्हणजे केली बरी नाही घडले सेवा. काही 61 वर्षानंतर समाधीत झाल्यानंतर ज्ञानोबराय समाधीस्थ झाल्यानंतर 200-225 वर्षांनी नाथ महाराज झाले. ज्ञानोबरांनी त्यांना स्वयं दर्शन दिलं महाराज. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्रीगुरु भेटले ज्ञानले. कसे भेटले? दिव्य तेज पुण्य मदनाचा परब्रह्म केवळ पूर्वत
61 वर्षानंतर बाबाजी चैतन्य महाराज तुकोबरायला अनुग्रह देते झाले. सत्यगुरूला एक रुपयाचं केली सेवा काही सावड गेली वाटे जाता गंगा स्नाना. म्हणजे मांडवी आणि पुष्पावती नदीच्या स्नानाला चालले होते. मस्तकी तो जाना ठेविला कर मस्तकावर कर ठेवला. उत्तम असे कोणीतरी संन्यासी येत आहेत, आपण स्नानाला थोडं सगळं स्वप्न बरं का. महाराज तिकडून येत आहे म्हटलं अरे साधू पाहिलं का फळण येते नवे बाहेर लगेच वाकत जावं. साधू पाहिलं का वाकले. महाराजांनी मस्तकी तो जाना ठेविला कर आणि मग म्हणजे श्री गुरु माझ्या घरी जेवायला या. म्हणजे जेवायला येईल पण तूप असलं तर जेवायला येईल. वारकऱ्याच्या बाबतीत तुपाशिवाय नाही. हा तूप असलं पाहिजे. किती तूप भोजना मागते तो बावशी तुळशीदास महाराज नामदास होते. जेवायला आमंत्रण दिलं की ते वाटीवर तूप आहे का तर येतो. नाहीतर आपलं काही ठिकाणी तूप असतंय चमच्यावर. चमच्यांची सगळेच आणि शिरकाव झालेला. आमच्या बाबांचं गोर धनवांचं तूप कसं असतंय का वरगाळ्याने ते मी तडका तूप टाकलं का पदार्थ तड भोजनानागती तुप बावशीर पडीला विसर स्वप्ना माझी विसर पडला म्हणजे बोध ठसा विश्वाचा विसर पडला हा एक अर्थ. आणि तूप वाढायचा विसर पडला हा एक अर्थ. महाराज तर घरी आले स्वप्नात बरं का जिजाबाई सगळ्या जिजे श्री गुरु आले स्वयंपाक करत तूप वाढ म्हणजे लेकरा बाळाला खायला साखर तूप वाढायला निघाले. बापण्याला ताकाराम लाडू घातले लोकांना भत्या खायचं खवळल्यानंतर ग्रह बल पाहून गायकडे उपजला अंतराय. काय अंतराय झाला कळाला नाही. आणि म्हणून या काय त्वरा झाली श्री गुरु निघून गेले. फक्त जाताना मालिका सांगितली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले पुन्हा मालिकेची. बाबाजी आपले सांगितले ना मंत्र दिला रामकृष्णाने. आता बरं का गणपतराव ऐका आत्ता परत म्हणा आतापर्यंत यांचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवा कस काय बदलला. त्याचं कारण रामकृष्णाने हा मंत्र तुकोबरायचा पहिलाच आवडीचा होता. आवडीचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवा. यांना कुठं म्हणता येते मला ओम म्हणायला गेलं त्यांच्या मुखाला ओम नाही गोम येते. साधा परमार्थ सांगायचं आपली माणसं नाही दाट शिकी त्याची ती काहीच नाही. इदमच नास्तील परमच नोपलग चौकून होकत येतं काही साधू हो का जे अंतरला असं होतं. आणि सोपं सांगत जावं हा महाराजांच्या पहिलाच आवडीचा मंत्र आहे तुकोबरायांचा. तोच मंत्र सांगितला आवडीचा मंत्र सांगितला सोपा. आणि हा मंत्र असा आहे तरी गुंताना पडत नाही. निळा म्हणे गुंता गोवा काहीच न करती जेव्हा तेची वचने अनुवाद ती सकाळ नीतीप्रमाणे या न्यायाने महाराजांना बोलत असावा. कधी माघ शुक्ल दशमी पावणे गुरुवार गेला अंगीकार तुकावणे. आणखीन एक यादव बाबांची कथा आहे. कालांतराने तिथे यादव बाबा आले. ते साधू होते. तेही बाबाजी चैतन्याच्या समाधीची साधना तुकोबरायला बोध दिला म्हणजे मलाही द्यायला पाहिजे. हे मुंगळे निघाले मध्येच चावले त्यांना. यादव बाबा ब्रह्मचारी होते. आणि एक दिवस झोपीतून उठलं थेट नदीत देऊन टाकले. यादव बाबा असं चिकट होतं ते तिथं अनुष्ठानच मांडलं. म्हणून बाबाजी चैतन्य बाहेर आले बाळा मी तुझी परीक्षा पाहिजे. आता मी तुला परत मंत्र त्यालाही रामकृष्णाने मंत्र दिला. त्या यादव बाबाची समाधी बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात नगरपासून 10 कोसर कोयाळ पिंपळा नावाचं झालं. त्या कोयाळ पिंपळा म्हणजे माझ्या घरापासून 10 किलोमीटर कोयाळ पिंपळ्याला त्यांना समाधी आष्टी तालुक्यात येत होते. कोयाळ पिंपळा त्यांचं गाव यादव बाबाची समाधी त्यांची परंपरा उत्तुरणात जोडलेली आहे. असे जगद्गुरु तुकोबरायांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज एक अलौकिक साधू. आणि त्यांचा आजचा वद्य वैशाख वद्य द्वादशी सुदिनी समाधी स्वामीनी गेले. परिवाराप्रमाणे अभंग गणपती महाराजांचे त्याच्यात आलेले शाळेवाणी शके 1493 महाराज समाधीस्थ झाले. तुका म्हणे थोडा पुण्य मोग आला पण ते आपली पूर्वजांची पुण्य ठळली आणि आपण हा बाबाजी चैतन्य महाराजांनी साधून करत